चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुखे कृपेच्या ओरसे डवरली ही काया नव्या अनालिसे उद्धरिलो तुका मने मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा उडावला। सन्माननीय विचारपीठावर विराजमान असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा गावचे सरपंच राजू एंगडे, विचारपीठावर विराजमान असणारे नवनाथजी राऊत उपसरपंच, विचारपीठावर विराजमान असणारे ग्रामपंचायतचे इतर सदस्य ज्याच्यामध्ये शामरावजी हिरवे, रुपेशजी एंगडे, भुजंगजी सोळंके, ज्ञानेश्वरजी कदम, प्रसादजी राऊत, नवनाथराव मस्के, त्यानंतर आता ज्यांनी प्रास्ताविक केलं गावच्या संदर्भातली भूमिका मांडली ते आपले बालाजी मस्के सर, त्यानंतर माझ्यासोबत आलेले मानव मुक्ती मिशनचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अविनाशजी खाडे, त्यानंतर आरळचे आमचे बळीरामजी परडे, मारुती परडे, विचारपीठावर विराजमान असणारे हट्टा पोलीस स्टेशनचे पोलीस ऑफिसर विजयजी अंगडे, गजाननजी कदम, आत्ता सरांनी प्रस्तावित केलेला असे मस्के सर, त्यानंतर शिवजयंतीचे अध्यक्ष नवनाथजी सोळंके, शिवजयंतीचे उपाध्यक्ष कुंडलिकराव हिरवे आणि ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन केलं असे साईनाथ सोळंके, ज्या ताईचं स्वागत झालं ती आपली ताई आणि आपल्या गावचा सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती धानोरा, या सगळ्यांना पहिल्यांदा मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो, ज्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने गावचा एकोपा कायम ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि हा कार्यक्रम दरवर्षी तुमच्याकडे होतो। गेल्याही वर्षी इकडे व्याख्यानाचा कार्यक्रम झाला होता। व्याख्यानाचा कार्यक्रम लावणारी फारच कमी गावं आहेत किंवा इतक्या चांगल्या पद्धतीने गावामध्ये दारू पिऊन मिरवणूक न काढता अगदी भजनी मंडळाला सहभागी करून इतक्या चांगल्या पद्धतीने मिरवणूक काढणारं असं एखादं दुर्मिळच गाव असतं। त्यामुळे इतक्या चांगल्या शिवजन्मोत्सव समितीसाठी तुम्ही सगळ्यांनी जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे, ज्यांनी गावामध्ये कुठलंही व्यसन न करता आणि त्यातल्या त्यात ग्रामपंचायतीची सगळं मंडळ स्टेजवर बसवलं। नाहीतर शिवजन्मोत्सव समिती घेणारे वेगळेच असतात, गावचं सरपंच टीम वेगळीच असते, राजकीय लोकांचा गावच्या इतर लोकांशी सहभाग नसतो, पण सगळा एकोपा तुमच्या स्टेजवरच दिसतोय, सगळे लोक स्टेजवर आहेत। त्यामुळे मी सगळ्यांना पहिल्यांदा शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। मायमाऊल्यांची पण संख्या चांगली आहे बघा। या देशामध्ये प्रचंड मोठी माणुसकीची, एकोप्याची आणि चांगला समतेचा वारसा चालवणारी भारताला परंपरा आहे। या भारताच्या समतेच्या परंपरेला शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करणं आपलं पहिलं कर्तव्य आहे। या देशामध्ये हजार वर्षापूर्वी ज्यांच्या घरामध्ये सोन्याचा रांजण आणि ज्यांच्या शेतात सोन्याचा फाळ असलेला नांगर चालायचा, अशी आदर्श पहिली संस्कृती या देशामध्ये बळीराजाने चालवली होती। पण त्या बळीराजाला इथल्या धर्मग्रंथांनी प्रचंड बदनाम केलं आणि बळीराजाचा बदनामीकारक साहित्य निर्मिती करून धर्मग्रंथातून कालपर्यंत आजपर्यंत बळीराजाची सातत्याने बदनामी केली। पण आमच्याकडे लिखाणाची अधिकार नसताना सुद्धा तुमच्या माझ्या माय माऊल्यांनी दर दसरा दिवाळीला दळीता कांडिता आपला पहिला पूर्वज, आपला पहिला राजा बळीराजा जपून ठेवला। दर दसरा दिवाळीला तुमची आमची माय माऊली म्हणायची इडापिडा टळो आणि बळीचे राज्य हो, म्हणून जीवाचा जिवलग सात काळजातील निखळ प्रेरणेचा झरा महासम्राट बळीराजा यांनाही या ठिकाणी मी सर्वप्रथम अभिवादन करतो। या बळीराजाच्या अगोदर सप्त सिंधू नद्यांच्या खोऱ्यामध्ये स्त्रियांनी पहिल्यांदा शेतीचा शोध लावला आणि स्त्रियांनी जगात पहिल्यांदा शेती करून दाखवली। त्या सप्त सिंधूच्या किनाऱ्यावर पहिल्यांदा भाताची शेती करून आपल्या प्रजेला जगवणारी या देशाची नवे जगाची पहिली आद्य गणमाता निरुतीच्या शेतीचा वारसा महाराष्ट्रातल्या अनेक गणराण्यांनी चालवला। दुर्दैव आम्हाला त्या गणराण्यांचा वारसा कळला नाही, जिने गोदावरीच्या मुखाजवळ नखावर सूप धरून आदर्शपणाने सुपाने धान्य पाकडून शेती केली, अशी शूर्पणखा, जिने लातूरच्या जवळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरणा मांजरा नदीच्या किनाऱ्यावर जिने आदर्श शेती करून आपल्या प्रजेला जगवलं, जिने परडीने समान धान्याची वाटणी केली, समसमान धान्याची वाटणी करणारी 96 कुळांची जननी तुळजाभवानी, हिलाही मी अभिवादन करतो। या तुळजाभवानीचा आणि शूर्पणखेचा वारसा दक्षिण भारतात
कर्नाटकात जिने चालवला, जिने सौंदर्तीचं गणराज्य उभं केलं आणि जिने आपल्या सरकती शेतीच्या माध्यमातून माहूर पर्यंत आपल्या गणाचा विस्तार केला, ही या देशाची रेणूची आणि सरकती शेती करणारी रेणुका, जिने आदर्शपणाने पाण्यावरची ओलिताची शेती करून दाखवली, जिने फळे भाज्या पिकवून आपल्या प्रजेला जगवलं, अशी ओलिताची पाण्यावरची शेती करणारी कोल्हापूरची अंबाबाई, पंचगंगेच्या किनाऱ्यावरची अंबाबाई, आणि जिने उंच डोंगर माथ्यावरची शेती करून आदिवासी गणसमुदायाला जगवलं, अशी आमच्या देशाची सप्तशिंगी या 4 गणराण्यांनी महाराष्ट्र जगवला, वाढवला, पहिल्यांदा महाराष्ट्राची निर्मिती केली. आणि म्हणून 4ही गणराण्यांना मी अभिवादन करतो. बळीराजा आणि 4ही गणराण्यांच्या नंतर या देशात समतेचा विचार पेरण्यासाठी अनेक तत्ववेत्ते जन्माला आले, पण दुर्दैवाने त्या तत्ववेत्यांचा वारसा आम्हाला कुणी कळू दिला नाही, ज्याच्यामध्ये चार्वाक, पाणिनी, कपिल आणि यानंतर देशाचा सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणून जगाने ज्याचा गौरव केला, ज्याने आपल्या प्रजेला सांगितलं की तुमच्या कल्याणासाठी आमचा भिक्खू संघ तुमच्या दारापर्यंत येईल, ज्यांनी भिक्खू संघाला सांगितलं चरित भिक्खवे चारिकम लोकानुकंपाय अथान्विताय बहुजन हिताय बहुजन सुखाय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण. हे भिक्खूंनो सतत आयुष्यभर चारिका करत राहायचं, ज्याच्यामुळे या देशातील सगळ्यांच्या जीवनाच्या सुरुवातीलाही, सगळ्यांच्या जीवनाच्या मध्यंतरी आणि शेतकरी कष्टकरी सगळ्यांच्या जीवनाच्या शेवटीलाही त्यांचं कल्याण होईल, असा जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे देशाचे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, तथागताच्या विचारधारेवर असंख्य संतांनी, राजे महाराजांनी या देशात काम केलं. पण दुर्दैव आम्ही आमच्या पूर्वजांकडे डोळे झाक केले आणि दुसऱ्यांच्याच मागे लागलो. या देशामध्ये संतांचा वारसा चालवण्याच्या अगोदर अख्ख्या जम्बूद्वीपावर ज्यांनी समतेच्या प्रचार प्रसारासाठी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवलं, असे या देशाचे दुसरे महासम्राट सम्राट अशोकाबद्दल एक शायर सांगतो, हजारों साल पहले की बात थी जब जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी, हर तरफ लड़ाइयां जारी थी, जिसने सारी लड़ाइयां जीत कर शान अपनी बढ़ाई थी, अफसोस हुआ था उस सम्राट अशोक को जिसने बाकी की जिंदगी बुद्धों के कदमों में चढ़ाई थी. एवढा जागतिक दर्जाचा महासम्राट असून सुद्धा रस्त्याने जाणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या पायावर डोकं टेकवायचा, कारण त्यांना माहिती होतं हे माणुसकीचं काम करतात. सम्राट अशोकाच्या नंतर हीच समानतेची चळवळ संतांनी चालवली. या संत चळवळीतल्या सगळ्यात मोठ्या दिग्गज संतांची आज जयंती आहे. संत रविदासांची आज जयंती आहे. रविदास एके ठिकाणी सांगतात, रैदास ब्राह्मण पूजिये जो हो गुणहीन, पूजिये चरण चांडाल के जो हो गुण परवेन. अरे ब्राह्मणाच्या घरात नालायक व्यसनाधीन जन्माला आला तर कशाला पाया पडायचं, पण शूद्र अतिशूद्रांच्या घरात विद्वान जन्माला आला तर त्याच्या पाया पडलं पाहिजे. आज ज्यांची जयंती आहे असे रविदास सांगायचे, ऐसा चाहू राजमय जहाँ सबन को मिले अन्न, छोटो बडो सब संग बैठे रविदास रहे प्रसन्न. मला एक आदर्श राज्य हवंय जिच्यात सर्व जाती धर्म पंथाचे लोक गुन्या गोविंदाने नांदतील, एकत्रित बसतील, एकत्रित उठतील. म्हणून आदर्श लोकशाही राज्याची संकल्पना पुढे ठेवणारे संत रविदासांच्या समकालीन संत कबीर सांगायचे, पोथी पडी पडी जगमुआ भयाना पंडित कोई, 10 अक्षर पडे प्रेमिके सो पंडित होई. नुसत्या पोथ्या वाचून कोणी पंडित होत नसतं, दुसऱ्यांशी प्रेमाने व्यवहार करणाऱ्यांनाच पंडित म्हटलं पाहिजे, अशी पांडित्याची माणुसकीची व्याख्या सांगणारे कबीर होते. कबीरांच्या आणि रविदासांच्या समकालीन, कबीरांच्या घरादारापर्यंत, रविदासांच्या घरादारापर्यंत तुमच्या आमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसीचा एक संत उत्तरेकडे गेला होता. त्या संतांची भेट घेतली, ज्यांनी भागवत धर्माची, वारकरी धर्माची स्थापना हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावातून केली, ज्यांनी भागवत धर्माचा, वारकरी धर्माचा झेंडा पंजाब पर्यंत नेला. त्यांचे पंजाबामध्ये 150 पेक्षा जास्त मंदिरे शीख समुदायाने त्यांना डोक्यावर घेतलं. पण महाराष्ट्र आणि हिंगोली जिल्ह्याने काय दिलं, तर आमचा रक्तामासाचा संत औंढ्याच्या मंदिरात कीर्तनाला गेले असताना औंढ्याच्या ब्राह्मणांनी मंदिरातून हाकलून लावलं. तेव्हा आमच्या संतांनी अभंगाचं असतं, मग तुम्ही कसले वरच्या जातीचे, आम्ही कसले खालच्या जातीचे, इथल्या धर्मव्यवस्थेला जाहीर प्रश्न करणारे संत नामदेव महाराज होते. नामदेवांची आदर्श शिष्या संत जनाबाई. माझी जनाबाई सांगते, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, हाती घेईल टाळ खांद्यावरी, विना आता मज मना कोण करी, पंढरीच्या पेठे मांडिले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी मने झाले मी वेसवा, निघाले केशवा घर तुझे. डोक्यावरचा पदर कमरेला खोसून मी भर बाजारात येणार आहे, आणि भर बाजारात येऊन काय करणार आहे,
तर लोकांना गुलामीतून अंधश्रद्धेतून कर्मकांडातून मुक्त करणार आहेत. पण स्त्रियांनी येऊन प्रबोधन केल्यावर लोक नावबोट ठेवतात. म्हणून मी आजच घोषणा करते, कुणाला काय मनगटावर तेल घालून बोंबलायचे तर बोंबला, मी कुणाच्याच बापाला घाबरणार नाही. तरी लोक म्हणतील ही आगावची बाई आहे, टाळ विना घेऊन चालली प्रबोधन करायला. म्हणून मी आजच घोषणा करते, लोकांना काय नाव बोट ठेवायची ठेवू द्या, मी विठ्ठलाचं घर निघायला तयार आहे, पांडुरंगाची वेश्या व्हायला तयार आहे. अशी विद्रोहाची भाषा करून लोकलाज न बाळगता माणुसकीचा विचार पेरणारी संत जनाबाई, नामदेव जनाबाईंचा विचार पुढे चालवणारे, ज्यांनी सांगितलं काय महिमावरून आता सांगणे किती, कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती. किंवा ज्यांनी सांगितलं नामदेवी केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. असा नामदेवांचा आणि पूर्वजांचा वारसा चालवणारे जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय, ज्या तुकोबारायांच्या शिकवणीतून ज्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून घोड्यांच्या टापांचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत नेला, ज्यांनी रयतेचं राज्य स्थापन केलं, ज्यांच्याबद्दल ज्योतिराव फुले म्हणतात आम्हा कुळवाड्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा, या देशाच्या संपूर्ण देशाच्या भूमिपटलावर पहिल्यांदाच एकदा शेतकऱ्यांचं राज्य उभं करून शेतकऱ्यांच्यासाठी न्यायानं कारभार करणारे, या देशाचे सगळ्यांचे राजे असणारे, रयतेचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या आईनं एक चांगल्या पद्धतीने मुलगा घडवला नव्हे, नातवालाही दुसरा छत्रपती करून दाखवला, जिचं माहेर विदर्भ, जिचं सासर मराठवाडा, जिचं कार्यकर्तृत्व पश्चिम महाराष्ट्रात गेलं, जिचा शेवट कोकणात झाला, माहेरची देशमुखी आणि सासरची पाटीलकी याच्याही पलीकडे उदात्त विचार करून मानवी समाजाला जिने मावळ्या एकाच संज्ञेत बांधलं, अशी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, आजीच्या शिकवणीतून आई नसताना सुद्धाही ग्रेटपणाने माणुसकीचं राज्य चालवणारे, ज्यांनी वडिलांच्या राज्याची इंचभर जमीन सुद्धा शेतकऱ्यांना, म्हणजे इंचभर जमीन सुद्धा शत्रूला घेऊ दिली नाही, उलट शेतकऱ्यांना जमिनीचं वाटप केलं, ज्यांनी या देशामध्ये 4 धर्मग्रंथ लिहिले, नखशिकात 7 शतक नायिका भेद, संस्कृत मध्ये बुद्धभूषणम नावाचा सर्वोच्च धर्मग्रंथ लिहिला, आणि ज्यांनी आदर्श राज्य करून दाखवलं, असे शाक्तवीर युवराज छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ शिवाजी महाराज, शहाजीराजे यांच्या नंतर आदर्शपणाने 29 वर्ष घोड्यावर बसून राज्यकारभार करणारी लोकमाता अहिल्याबाई होळकर, आणि ज्या संतांच्या चळवळीचा वारसा चालवत असताना ज्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर लिंगायत धर्माची स्थापना करून ज्यांनी लिंगायत धर्माचा आदर्श वारसा उभा केला, आणि ज्यांनी सांगितलं माझ्या धर्मात अस्पृश्याचा कुत्रा घेईल पण ब्राह्मणाला घेणार नाही, अशा पद्धतीने परखड भूमिका घेणारे महात्मा बसवेश्वर, ज्यांनी परधर्म नावाचा धर्म काढून इथल्या गोरगरिबांना महानुभाव धर्माची दीक्षा दिली, असे धर्मसंस्थापक चक्रधर स्वामी, आणि त्यानंतर आधुनिक भारताच्या क्रांतीचे जनक राष्ट्रपिता क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेब, विद्येची खरी दैवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. बघा, देवाला सोडलेल्या देवदासी झाल्या, खंडोबाला सोडलेल्या मुरळ्या झाल्या, यल्लमाला सोडलेल्या जोगतिनी झाल्या, पण माझ्या सावित्रीला सोडलेली कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, एक तर राष्ट्रपती झाली. म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाईंना मी या ठिकाणी अभिवादन करतो. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांचा वारसा पुढे चालवणारे, ज्यांनी सगळ्या संतांचा वारसा पुढे चालवला. मराठ्याच्या घरात जन्माला आलेले तुकोबाराय म्हणत होते, घोकावया अक्षर मज नाही अधिकार. आता मराठ्यांना कुणब्यांना अक्षर घोकू दिले जात नसतील तर बाकीच्यांचे काय हाल असतील. तुकोबारायांच्या गाथ्याच्या वाट्याला इंद्रायणीचा डोहा आला, ब्राह्मणांनी तुकोबारायांचा गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवला, बाकीच्यांचं काय हाल असतील. तुकोबाराय म्हणतात, नाही कोणी येथे मुखियांचा जाणं, आम्ही मुखी आहोत, आम्हा मुख्यांची जाणीव ठेवणारा कोणी नायकच नाही. हाच तुकोबारायांचा अभंग घेऊन तुकोबारायांच्या नावाने मूक नायक पेपर सुरू करणारे. आणि ज्योतिराव फुले म्हणाले होते, मांग महारनिंदा ठावे नाही व्यथा, जाळा म्हणू ग्रंथ कदाची. फुलेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी महाडला मनुस्मृतीचं दहन करणारे, मनुस्मृतीचं दहन करून रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणारे, आणि पर्यायाने शिवरायांना आदर्श असणाऱ्या लोकशाहीवादी संविधानाची निर्मिती करणारे, भारतीय घटनेचे खरे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो. बाबासाहेबांच्या नंतर हेच काम पुढे ज्यांनी चालवलं, ज्यांनी सांगितलं, जगबदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसला ऐरावत, चल निघ घे बिनीवरती धाव मला सांगून गेले भीमराव, असं म्हणणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा पवाडा रशियापर्यंत नेला आणि मराठी भाषेला जगाच्या कानाकोपऱ्यात नेलं. म्हणून आज ज्या कुसुमाग्रजांच्या नावाने आज मराठी भाषा दिवस साजरा केला जातो, आमचा जाहीर त्याला विरोध आहे. खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंचा जन्मदिवस 1 ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन आहे, आजचा नाही. आणि म्हणून अण्णाभाऊंना अभिवादन करतो, ज्यांनी शिवरायांना रशियापर्यंत नेलं. त्यानंतर ज्यांनी इथल्या उच्च जातवर्गीयांना, शिकलेल्या लोकांना प्रश्न उपस्थित केला, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय,
समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. टाटा बिर्ला तरतील बाकी सारेच उपाशी मरतील असं म्हणणारे लोककवी वामनदादा कर्डक, ज्यांनी मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आदर्श वारसा सांगितला, जे कीर्तनातून सांगायचे एक वेळचं जेवणाचं ताट मोडा पण आपल्या मुलाबाळांना शिकवा. कीर्तनातून जे शिक्षणाचा वारसा सांगायचे त्यांचं कीर्तन ऐकायला बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यांचं कीर्तन ऐकायला जमिनीवर बसायचे. असे राष्ट्रसंत गाडगे महाराज, ज्यांनी सांगितलं शिक्षण याचसाठी घेणे की जगता यावे जीवन सुंदरपणे. वडिलांनी मुलगा नाही शिकविला तोही पापाचा भागीदार झाला, जैसे जन्म देणे त्याला तैशीचे शिक्षण देणे. शिक्षणाचा आदर्श महत्व ग्रामगीतेतून सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या तमाम महापुरुषांना आणि गणनायकांना या ठिकाणी मी शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो. बघा, या देशामध्ये इतका चांगला ग्रेट वारसा असताना सुद्धा आम्हाला दुसऱ्याच कोणाच्या तरी मागे जाऊन आमच्या आयुष्याचा सत्यानाश करायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आपल्या पूर्वजांचा दैदिप्यमान वारसा सांगण्यासाठी आम्ही अशा पद्धतीने प्रबोधनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. आणि म्हणून लक्षात घ्या, कुठल्या तरी डीजे लावून दारू पिऊन मिरवणूक काढण्यापेक्षा अशा दरवर्षी प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन झालं तर त्याची प्रेरणा लहान मुलांना मिळेल, महिलांना मिळेल. ज्या दिवशी घरातल्या महिला बदलतील, मुलं बदलतील, त्या दिवशी येणाऱ्या काळात 100% गाव बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा सातत्याने कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे आणि सातत्याने अशा पद्धतीचं गावामध्ये नवं वातावरण निर्माण करणाऱ्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे, कारण आता नव्या विचारांची गरज या देशाला आहे. आणि म्हणून काय झाले बघा, मी नेहमी सांगत असतो, हम बदलते हैं तो निजाम बदल जाते हैं, सारे मंजर और सारे अंजाम बदल जाते हैं. कौन कहता है शिवाजी पैदा नहीं होते, शिवाजी पैदा होते हैं, बस उनके नाम बदल जाते हैं. आजच्या शिवजयंती समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. माझ्यासाठी खऱ्या अर्थाने आजचे शिवाजी महाराज ते आहेत, कारण आजच्या शिवाजी महाराजांनी सुद्धा असंच गाव पातळीवर असाच विकासासाठी प्रबोधनाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने माझ्या समोरचे तुम्ही उद्याचे शिवाजी आहात. तुम्हीच कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात तुमचं कार्यकर्तृत्व गाजवून तुम्ही खऱ्या अर्थाने शिवरायांचा वारसा चालवणार आहात. काय झाले, ग्रामीण भागाला जरा दुरुस्त करायची वेळ आलेली आहे. तुम्हाला बघा, तुमची खेड्यापाड्यातली एक सज्जनाची व्याख्या सांगतो, मग आपण शिवाजी महाराजांकडे जाऊ, शिवरायांचं चरित्र समजून घेऊ. आपल्या ग्रामीण भागातली एक सज्जनाची व्याख्या आहे, माझी सुद्धा एक सज्जनाची व्याख्या आहे. तुमची सज्जनाची व्याख्या काय आहे? तर तुमच्याकडे सज्जन कुणाला म्हणतात? जो कुणाच्या आध्यात जात नाही, जो कुणाच्या मध्यात जात नाही, ज्याचे शब्द सुद्धा विकत घ्यावे लागतात, त्याला सज्जन म्हणतात. काय चाटायचंय का असं सज्जन? त्याचं काय लोणचं घालायचं काय उपयोग असला सज्जन? तुमचं सज्जन घरी आला, माईने विचारलं, वाघा अमुक अमुक माणसाची पिठाची गिरणी चालू होती का? हे म्हणते काय की मी ऐकलंच नाही, मी खाली मान घालवलो. या सज्जनाचा कान सुद्धा कोणाच्या गिरणीवर नसते, बाजूला गिरणी चालू आहे का काही काय माहित नसते, ते घरी येते. घरी आल्यावर माईने विचारलं, वाघा अमुक अमुक माणसाचं किराणा दुकान उघडं होतं काय? म्हणते काय की मी बघितलं नाही, मी खाली मान घालवलो. याचा कोणाच्या गिरणीवर सुद्धा कान नसते. माय तोंडावर हात फिरून म्हणती, वाघलंय सज्जन, आता त्याचं लोणचं घाल, त्याला गाडग्यात टाक. काय उपयोग आहे त्याचा सज्जनाचा? माझी एक सज्जनाची व्याख्या आहे. सज्जन कुणाला म्हणावं? जो कुणाच्याही आध्यात जातो, जो कुणाच्याही मध्यात जातो, ज्याला मध्यरात्री फोन करा तुमच्यासाठी सदैव हजर असतो, जो तिरडी उचलायला सगळ्यात पुढे असतो, जो माझ्यासाठी तू चांगला आहे. जे लय सज्जन आहे, जे लय शिकलेले आहे, ज्याला 2 घंटे बोललं तर तोंडातून शब्दही निघत नाही, असला काय उपयोगाचा आहे? ज्याला गाव वाळून टाकलेलं मोकार तुकार म्हणतं, ते आमच्यासाठी खरा चांगला माणूस आहे. आणि म्हणून ज्या ग्रामीण भागाला बदलासाठी एकमेकांच्या मदतीला जाण्याची गरज होती, तिथं आज गावागावात जावात भावाभावात भांडणं लावायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि म्हणून शिवचरित्र सांगून गाव पातळीवर एकोपा निर्माण करण्याची आज सगळ्यात मोठी गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून एक छोटीशी कविता सांगतो शिवचरित्रातलं, बघूया. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं, आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. कधी कुठं सहलीला गेलास तर बसच्या अगदी मधोमध बसायचं असतं. पुढून ठोकलं मागून ठोकलं तर सुखरूप वाचायचं असतं. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. कधी कुठं हॉस्टेलला राहायला गेलास, 4 शंकरपाळे दिले तर एकट्यानेच खिशात टाकून खायचं असतं. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. पोराचा बाप बाजूला उभा असतो, त्याला वाटतं त्याची माय 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगेल, आपणही सांगावं. पोराचा बाप म्हणतो बाळा शिवाजीच व्हायचं असतं. कधीच कोणाच्या आध्यात जायचं नसतं, कधीच कोणाच्या मध्यात जायचं नसतं. आपलं हे जीवन असंच एकट्यानेच जगायचं असतं. बाबाई म्हणतात बाळा शिवाजीच व्हायचं असतं. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. उन्हात जायचं नसतं, पावसात भिजायचं नसतं, एकट्यानेच घरात कार्टून नेटवर्क बघत बसायचं असतं. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. कधीच कुठल्या कार्यक्रमाला जायचं नसतं, गेला तर सहभागी व्हायचं नसतं, लांब कुठेतरी उभं राहून कार्यक्रम ऐकायचा असतं. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. पोरग जरा आमचे कार्यक्रम ऐकून तयार झालेलं असतं. पोरगही म्हणतं
हो गाई शिवाजीच व्हायचं असतं, हो पप्पा शिवाजीच व्हायचं असतं, पण कधी कधी घरात वडिलांनी शहाजी आणि आईनं जिजाऊ व्हायचं असतं, आईनं जिजाऊ व्हायचं असतं. जोपर्यंत आमच्या घरामध्ये शहाजी राजे जिजाऊ म्हणजे आमचे मायबाप बदलणार नाहीत तोपर्यंत आमच्याकडे शिवाजी तयार होणार नाही. बघा मध्ययुगीन भारताची परिस्थिती आहे, 1500 आणि 1600चा काळ आहे. मध्ययुगीन भारताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातले मातब्बर मराठी घराणे इतरांच्या हाताखाली सरदारकी करायचे, चाकरी करायचे आणि कसा तरी गुजारण करायचे. कुणाच्याही डोक्यामध्ये स्वास्तित्व स्वाभिमान नव्हता, सगळेजण दुसऱ्यांकडे नोकऱ्या करायचे. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये मलिकांबर नावाच्या एका हबशी गुलामाने मराठ्यांना प्रेरणा दिली आणि सांगितलं अरे तुम्ही तुमचं राज्य उभं करू शकतात. मलिकांबरच्या संपर्कात आलेले मालोजी राजे, विठोजी राजे आणि त्यानंतर शहाजी राजे यांनी ठरवलं की आपण दुसऱ्यांकडे चाकरी करण्याऐवजी स्वतःचं राज्य उभं केलं पाहिजे. स्वतःच्या राज्याची प्रेरणा नेमकी उभं राहत असताना शत्रूच्या छावणीत असलेला सासराच एकदा मागे लागला. बायको गरोदर आहे, बायकोचे 9व्या महिन्याचे दिवस भरत आलेले आहेत आणि बायकोला आणि आपल्याला पकडायला पाठीमागे कोण लागलाय तर खुद्द बायकोचे वडील सासरे बुवा मागे लागले. काय करावं, नवरा गरोदर असणाऱ्या बायकोला घोड्यावर घेऊन कुठला तरी जवळचा किल्ला गाठायला मागे लागलेला आहे. तर अंधार पडायच्या अगोदर एक किल्ला जवळ करायचा, कारण सासऱ्याला सापडलो तर सासरा आपल्याला तर नक्की खांडोळी करणार, पण लेकीचं त्याच्याच लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार. अशा वेळेला शिवनेरी गड सर केला. शिवनेरीवरच्या नातेवाईकांना विनंती केली, मी शहाजी राजे भोसले आहे, ही माझी बायको जिजाऊ, ही गरोदर आहे, कोण्याही वेळेला काही दिवसात बाळंतीण होऊ शकते, तिला तुमच्या शिवनेरीवर स्थान द्या. नातेवाईकांचेच किल्लेदार असल्यामुळे नातेवाईकांच्या किल्लेदारांनी शिवनेरीवर जिजाऊंना ठेवून घेतलं. शहाजी राजे निघून गेले. अगदी थोड्या वेळामध्ये किल्ल्याचे दरवाजे बंद व्हायच्या वेळेला दरवाजामध्ये पुन्हा वडील धडकले आणि म्हणाले जिजा कुठे तो शहाजी, बाजूला हो जिजा, मला आतमध्ये जाऊ दे, शहाजीला पकडून नेईन नाही तर खानोळी करेल. दो जीवाची असणारी जिजाऊ, जिचा गर्भ पोटात वाढते, बाळ वाढतंय, अशी जिजाऊ म्हणते आबा तुम्हाला निश्चित मी किल्ला बघू दे, आतमध्ये जाऊ देईल, पण पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मुलीची आणि त्या बाळाची खांडोळी करून तुम्हाला आत जावं लागेल. तुम्हाला शोभतं का आबा, दो जीवाच्या लेकीच्या मागे लागलाच, लेकीचंच कुंकू पुसायला मागे लागलेला आहात, कुठल्या तरी राजाच्या कुठल्या तरी सरदारकीसाठी कुठल्या तरी राजाच्या हाताखाली काम करता आणि स्वतःच्याच नातेवाईकांवर तलवारी चालवायला निघाला. मी उदाहरण यासाठी दिलं की असा काळ होता, कुणी जावाई मानायचा नाही, कुणी भाऊ मानायचा नाही, कुणी या छावणीत कुणी त्या छावणीत, कुणी या मोगलाकडे, कुणी आदिलशहाकडे, कुणी निजामाकडे, अशा पद्धतीने महाराष्ट्राचा सगळा उच्छाद चालू होता. अशा परिस्थितीमध्ये जिजाऊंनी ठरवलं, लखुजीराव जाधवांना थोडी जिजाऊची दया आली, पोटात असणाऱ्या बाळाकडे बघून लखुजीराव जाधव परत निघून गेले. जिजाऊंनी ठरवलं या किल्ल्यावर इथंच बाळंतीण होईल आणि इथं जर पुत्ररत्न जन्माला आला तर याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये त्याला स्वतःचं स्वराज्य उभं करायला लावेल आणि शत्रूशी झुंज करायला शिकवेल. शिवनेरीवर शिवबाचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंना पुत्ररत्न झालं. जिजाऊंनी ठरवलं बापासारखं बापाकडची ही चाकरी करणारा आपण त्याला ट्रेनिंग द्यायची नाही, किंवा नवऱ्यासारखंही नवरा कुठल्या तरी शाहीमध्ये काम करतो तिकडेही ट्रेनिंग द्यायची नाही, त्याला स्वतःच्या हाताखाली घडवायचं आणि त्याला आदर्शपणाने शिकवायचं. 5 वर्षाच्या बाल शिवबाला जिजाऊ सांगतात राजे उठा, घोड्यावर बसा, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जा, 12 बलुतेदार 18 अलुतेदार सगळ्यांना गोळा करा आणि स्वराज्याची स्थापना करायची. 5 वर्षाच्या शिवरायांना जिजाऊ सांगतात राजे उठा, ती तलवार हातात घ्या, शत्रूवर चाल करून जा. आमच्या लेकराने शार्पनर घेतलं, पेन्सिल शिरायला तर माय म्हणते ठेवून दे मेल्या, बोट कापून घेशील. आमच्या लेकराने लहानशी सायकल चालवायला घेतली तर माय म्हणते ठेव मेला, तंगड मोडशील. तिथं 5 वर्षाच्या पोराला घोड्यावर बसवणारी जिजाऊ आहे. 5 वर्षाच्या पोरामध्ये तलवार द्यायची तयारी करणारी जिजाऊ आहे. अशा स्त्रिया इतिहासाच्या पटलावर क्वचितच घडतात. आमच्या उपास तापास धरून धरून वाळून गेल्या, लेकरू जन्माला आला तर नॉर्मल डिलिव्हरी होतच नाही, बाळात ते लेकरू बी दिसत नाही, शिजर शिवाय खेड्यामध्ये कार्यक्रमच नाही. आणि बाळात लेकरू दिसत बी नाही, त्याला म्हणते मुवा वाघ, मुवा सोने. अगं सोन्याच्या नाकावरची माशी बी उठणार. तिकडे बघा 9व्या महिन्याचं बाळ पोटात असताना घोड्यावरून राज्यकारभार करणारी जिजाऊ होती. आणि म्हणून आम्हाला जिजाऊंसारख्या स्त्रिया पहिल्यांदा घरादारात धाडशी तयार करावे लागतील. लेकराला कुठं गल्लीच्या बाहेर जाऊ देत नाही ते कसं धाडशी होणार आहे? लेकराला कुठं चांगलं शिक्षण घेऊ देत नाही ते कसं धाडशी होणार आहे? घरामध्ये सगळा कर्मकांडाचा कार्यक्रम आहे, लेकरावर तेच संस्कार होणार. म्हणून पहिल्यांदा आमच्या घरादारात जिजाऊ घडल्या पाहिजे. आणि मग जिजाऊंनी ठरवलं
सांगितलं शिवबा जातीभेद करायचा नाही, अस्पृश्यता करायची नाही, कुठल्याही जातीचा मावळा गोरा करायचा, तलवार द्यायची, घोड्यावर बसवायला शिकवायचं, स्वराज्याची स्थापना करायची. स्वराज्याची स्थापना करायची सुरुवात झाली. पहिला किल्ला जिंकून घेतला गेला. वय किती असेल? 12 ते 14 वर्षाचं वय. 12 ते 14 वर्षाच्या पोराला आमच्याकडे अजून मनगट आणि शेंबूड पुसायचा कळत नाही. तिथं मात्र 12-14 वर्षाचं पोरग सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या गरिबांच्या पोरांना घेऊन स्वराज्याची स्थापना करताय. 12-15 वर्षाचं पोरग एखाद्या दगडावर खडकावर बसून राज्यकारभार करायची स्वप्न पाहताय. 12-15 वर्षाचं पोरग दिल्लीच्या महाबलाढ्य पातशाहीला पालथी घालायची स्वप्न पाहताय. इतिहासाच्या पटलावर क्वचितच प्रसंगी असं घडतं. आणि मग जिजाऊंच्या संस्कारातून शिवाजी महाराजांची जडणघडण सुरू झाली. पहिल्यांदा बघा, जिजाऊंची प्रेरणा जगातल्या कोणी कोणी घेतली अजून आमच्या महिलांना जिजाऊच माहित नाही. एक उदाहरण सांगतो, आपण पुढे जाऊया. एकदा काय झालं, विदेशातल्या एका बाईचा मुलगा जनरल या पदावरून निवृत्त झाला. बघा, जनरल हे मिलिटरीतलं अमेरिकेतलं सर्वोच्च पद आहे. जनरलच्या वर मिलिटरीमध्ये पद नाही. असा जनरल पदावरून एक जण निवृत्त झाला. त्याचा सत्कार सोहळा ठेवला. मोठमोठे पत्रकार जमले. स्त्रीला विचारलं की, त्या मुलाला विचारलं, जो जनरल पदावरून निवृत्त झाला त्याला विचारलं, तुमच्या मुलाचं नाव सुद्धा जनरल आहे आणि तो जनरल पदावरून निवृत्त झालाय, कसा काय बरं? तेव्हा तो म्हणाला, माझ्या आईला विचारायचं उत्तर आई देईल. त्या महिलेला स्टेजवर बोलवलं. पत्रकारांनी विचारलं, ताई तुमच्या मुलाचं नाव जनरल आहे, पद सुद्धा जनरल आहे, जनरल पदावरून निवृत्त होणाऱ्या पोराचं नाव तुम्ही जनरल कसं काय ठेवलं? तेव्हा ती महिला सांगते, भारत नावाचा देश आहे. भारत नावाच्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक स्त्री होऊन गेली जिने बालवयामध्ये स्वतःच्या मुलाला किंग म्हणायला सुरुवात केली. तिने ठरवलं होतं बालवयातच की आपला पोरगा राजा झाला पाहिजे आणि म्हणून तिने आपल्या पोराला लहानपणीच राज म्हणायला सुरुवात केली. राज. ती म्हणायची, राजा उठा, घोड्यावर बसा, तलवार चालवा. ती म्हणायची, राजा उठा, मावळ्यांमध्ये जा, सगळ्यांना गोळा करा. आपल्या पोराला आवाजावं बोलायची, राजा म्हणायची. त्या स्त्रीची मी प्रेरणा घेतली. माझ्याही मुलाला मी ठरवलं जनरल बनवायचं. लहानपणी त्याचं नाव जनरल ठेवलं. पोरगा मोठा होत गेला, त्याच्यावर चांगले संस्कार होत गेले. त्याच्या डोक्यात बसला, आईनं जर नाव जनरल ठेवलंय, जनरल झालं पाहिजे. तिकडेही महाराष्ट्रातल्या ज्या स्त्रीनं आपल्या पोराला राजा म्हणायला सुरुवात केली होती, त्यालाही वाटलं, बालवयात माझी आई मला राजा म्हणते, सगळे राजा म्हणतात, मावळे राजा म्हणतात, आपण सुद्धा राजा झालं पाहिजे. बालवया ज्याचा आई त्याला राजा म्हणायची, तो 1674 रोजी खरंच राजसिंहासनावर बसला. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसून त्यांनी राजा होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. राजा होणारा तो शिवाजी महाराज. आणि त्या स्त्रीची मी प्रेरणा घेतली, ती राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आहे. जिजाऊंच्या प्रेरणेनेच मी माझ्या मुलाचं नाव जनरल ठेवलं होतं. विदेशातली स्त्री जिजाऊंची प्रेरणा घेते आणि आमच्या माय मावल्या वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या बाहेरच यायला तयार नाही. त्या वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून 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 अजून बेजार आहेत. अजून त्यांच्यापर्यंत जिजाऊ किंवा ज्योतिबाची सावित्री पोहोचलेली नाही. आणि म्हणून जोपर्यंत आमच्या घरामध्ये जिजाऊ सावित्री पोहोचणार नाही, तोपर्यंत प्रेरणादायी कर्तृत्व गाजवणारी मुलं आमच्याकडे घडणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा कार्यकाळ सुरू झाला. शिवाजी महाराजांनी अनेक पद्धतीने, नव्या पद्धतीने राज्य उभं करायला सुरुवात केली. त्यातली काही महत्वाची धोरणं सांगतो. पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं धोरण होतं, परस्त्रीला माती समान मानायचं. कुणाकडून घेतलं? तुकोबारायांच्या अभंग गाथेतला एक एक अभंग वाचा. प्रत्येक अभंगावर शिवाजी महाराज वर्तन करायचे, काम करायचे, प्रत्येक अभंगावर. पण आम्हाला कोणी कळलंच, सांगितलंच नाही. एकदा तुकोबारायांच्या घरी वेश्या पाठवली. त्या वेश्येला तुकोबाराय म्हणतात, परावी नारी आम्हा रुक्माई समान, हे गेली नेमून ठाईचची, जायो मायो नको रसायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, तुका म्हणे तुझं पाहिजे भरतार, तरी काय नर थोडे झाले. माय, आम्ही परस्त्रीला वेश्येला सुद्धा माते समान मानतो. हाच अभंग शिवाजी महाराजांनी घेतला. स्वराज्याच्या धोरणात पहिल्यांदा धोरण बनवलं, परस्त्रीला माते समान मानलं पाहिजे. आणि आज काय चालू आहे? संभाजी भगत म्हणतात, कल्याणच्या सुभेदाराचा काळ शिवाचा होता बाई, आणि आज नाक्या नाक्यावर भाई ग उभा माझं माई. आज चौका चौकात नाक्या नाक्यावर स्त्रियांची धिंदवडे काढणाऱ्या, बायांवर डोळा ठेवणारे, स्त्रियांची आबरू लुटणारे लोक तयार आहेत. महाराष्ट्रामध्ये दर दिवसात 3 बलात्कार होतात. महाराष्ट्रामध्ये दर 8 दिवसात 50-60 बलात्कार होतात. शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये स्त्री सुरक्षित नाही. किती वाईट गोष्ट आहे. शिवरायांनी तुकोबारायांकडून धोरण घेतलं आणि परस्त्रीला माते समान मानायचा मुद्दा शिवाजी महाराजांनी प्रथम दर्शनी अंमलात आणला. एकदा काय झालं, शिवाजी महाराज कर्नाटकाच्या स्वारीवरून येत असताना
शिवाजी महाराजांना लक्षात आलं कर्नाटकात जाताना हा बेलेवाडीचा किल्ला रस्त्यात लागतो आणि इथे शत्रूचं राज्य आहे, नेहमी अडथळा इथून ठरतो. कर्नाटकाच्या किल्ल्याची किल्लेदारीण सावित्रीबाई देसाई नावाची स्त्री होती, लिंगायत स्त्री होती. शिवाजी महाराजांनी सैनिकांना सांगितलं मी पुढे निघून जातो, किल्ला घेऊन टाका. सावित्रीबाई देसाईंनी 7 ते 8 महिने किल्ला लढवला, एका स्त्रीने लढवला. किल्ला जिंकून घेण्यासाठी शिवरायांचे सख्खे मेव्हणे सकुजीराव गायकवाड होते. किल्ला जिंकला गेला, सावित्रीबाई हरली. शिवरायांच्या सख्ख्या मेव्हण्याने फक्त तोंडातल्या काही शब्दांनी अभद्र बोलून स्त्रीचा अपमान केला. सावित्रीबाई देसाईंनी शिवरायांना पत्र लिहिलं, किल्ला गेला हरकत नाही, पण तुमच्या सैन्याला शिस्त नाही, स्त्रीशी कसं वागायचं कळत नाही, माझा प्रचंड अपमान केला, माझी मानहानी केली, किल्ला जिंकल्याच्या नंतर स्त्रियांशी कसं वागायचं तुमच्या सैनिकांना माहिती नाही. शिवरायांना प्रचंड राग आला. शिवाजी महाराजांनी सख्ख्या मेव्हण्याचे हात पाय तोडायची शिक्षा सुनावली आणि सावित्रीबाईंना तिचा किल्ला परत दिला. तिच्या मुलाला भातचा मानला आणि भाच्याला दूध भातासाठी किल्ला दान देऊन टाकला. बघा, शत्रूच्या स्त्रीला किल्ला दान देणारे आणि स्वतःच्या सख्ख्या मेव्हण्याचे डोळे काढणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज होते. स्त्रियांचा सन्मान करणारे शिवाजी महाराज होते आणि म्हणून आम्ही स्त्रियांचा सन्मान करायला शिकलं पाहिजे. टीव्ही टेलिव्हिजनवर बघा काय चाललंय, प्रचंड स्त्रियांची बदनामी. मला सांगा, दाढी करायच्या ब्लेड मध्ये बाईला कशाला घ्यायचं, काही कारण आहे का? दाढी करायची ब्लेड असेल तर बाई असते. बरं, पुरुषांच्या अंडरवेअरची ऍड असेल तरी स्त्री दाखवतात. स्त्री दाखवल्याशिवाय, स्त्री उघडी नागडी दाखवल्याशिवाय यांची ऍडच सुरू होत नाही. प्रत्येक ऍड मध्ये बाई दाखवतात. टीव्ही टेलिव्हिजनवरून स्त्रियांची प्रचंड बदनामी करतात. तो रामदेव बाबा, तो आसाराम बापू, ती अम्मा भगवान, ते परत निर्मळ बाबा सातत्याने स्त्रियांची टिंगलटवाळी करतात. किंवा कुठलाही कीर्तनकार घ्या, कीर्तनातून स्त्रियांची प्रचंड बदनामी चालू झालेली आहे. कीर्तनकार गावातल्या पुरुषांच्या समोर बायकांचा, बायांचा, महिलांचा अपमान करतात. असं शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं आहे. हे थांबलं पाहिजे आणि म्हणून आमच्या माय मावल्यांचा, ग्रामीण भागातल्या महिलांचा सर्वात जास्त सन्मान झाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने शिवरायांचं राज्य आहे. बघा, ते डुचक्या डोळ्याचा रामदेव बाबा काय सांगतंय, ते म्हणते हवा लेलो हवा छोडू, हवा लेलो. अरे म्हणलं काय हवा घेतील ही माणसं, सातत्याने आजचे दिन म्हणून यांची सगळी हवा काढून टाकली आहे, काय हवा घेणार नाहीत म्हणलं. ग्रामीण भागाचा मसनवाटा करायचा कार्यक्रम तिथून सुरू झालेला आहे आणि म्हणून ह्या कुठल्याही बुवा बापू कापूच्या बिलकुल नादाला लागू नका. ते एक निर्मळ बाबा म्हणतोय मला पटकन फोन करा, मला पटकन फोन करा. एका शिकलेल्या माणसाने फोन केला. ग्रामीण भागातले हुशार असतात, शिकलेले येडे असतात. जे जेवढं जास्त शिकते करे तेवढं हुकतंय. म्हणून एका शिकलेल्या हुकलेल्याने फोन केला आणि ते म्हणते निर्मळ बाबा लय शिकलो म्हणते, पण माझं लग्नच जमना. निर्मळ बाबा म्हणला तुला उपाय सांगतो, पण खाली अकाउंट नंबर आहे त्याच्या पैसे भर. मग त्याने पैसे भरले. मग निर्मळ बाबांनी उपाय सांगितला. काय उपाय? निर्मळ बाबा म्हणले गावच्या मारुतीला दर शनिवारी 21 प्रदक्षिणा मारत जाय. मी विचार केला, म्हणलं त्या निर्मळ बाबाला अक्कल तरी आहे का हो? त्याने महादेवाच्या चक्रा माराव्या लावाया, त्याने रामाच्या मंदिरात फेऱ्या मारायला लावायच्या. ज्या मारुतीच जमलं नाही त्याच्या मंदिराच्या फेऱ्या कसं काय लावायला होते म्हणले? अरे त्या मारुतीच जमलं नाही ना. म्हणून सगळा येड्याचा कारभार ते निर्मळ बाबा येडा आणि त्याला फोन करणारे महायेडे लोक आहेत. म्हणून असल्या बुवा बापू कापू टापूच्या बिलकुल नादाला लागायचं नाही. यांनी सर्वाधिक सत्यानाश केला. टीव्हीवरून काय चाललंय बघा, त्या मुंबईच्या एसी स्टुडिओ मध्ये बसून गाणे लिहितात. आमच्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये प्रत्येक गाणे असतात. गाणं काय लिहितंय? चांद तारे तुम्हारे लिए तोड लावूंगा. मी म्हणलं ये आमच्या धानोऱ्याला शेवग्याच्या झाडाच्या 4 शेंगा तोडून दाखव, बघू तुझं चांद तारे तोडायचं प्रकरण. गाणं लिहितंय पलको मी तुम्ही बिठाऊंगा. काय गाणं लिहितंय? आता तिला डोळ्याच्या पापण्या बसवता येणार आहे का? ती एवढी जाडजुडीच्या पापण्या बसणार तरी का? काहीच्या काही पण गाणं लिहितंय. आणि म्हणून सगळ्या सत्यानाशाचा कार्यक्रम त्या मीडियातून चाललेला आहे. जगातली विश्वसुंदरी म्हणा ऐश्वर्या राय. अरे म्हणलं हट, ऐश्वर्या विश्वसुंदरी कशी काय? ते म्हणले लय छान दिसते. अरे म्हणलं रंगावरून कुणी सुंदर नसतं. आमच्याही बाईला मुंबईला, परभणीला किंवा नांदेडला नेऊ द्या, 8 दिवसात बाया उजळतात की नाही? आमच्या बघा शहरात राहिलं तर कोणी उजळतंय. त्या ऐश्वर्या रायचा गालाचा मेकअप करा वेगळीच बाई, चेहऱ्याचा मेकअप करा वेगळीच बाई, कपाळाचा मेकअप करा वेगळीच बाई, ओठाचा मेकअप करा वेगळीच बाई. तिला मेकअप वर मेकअप असतो. एसी गाडीत राहते, एसी गाडीतून फिरते, एसी रूम मध्ये राहते, मग तर कोणी बी छान दिसत. अरे म्हणलं त्या ऐश्वर्या रायला 2 दिवस खुरपायला आमच्या धानोऱ्यात आणा, बघून आई काळी पडली तर नाव सांगणार नाही. अरे कोणाला विश्वसुंदरी म्हणता बाई तुम्ही? माझ्या दृष्टीने सुंदर कोण आहे? जर माझ्या दृष्टीने सुंदर कुणाला म्हणावं? जिच्या कपाळावर घाम आहे, जिच्या कपाळावर टपोर कुंकू आहे, जी दिवस रात्र शेतात राबते, जिच्या टाचा उरलेले, जिच्या पायात तुटलेली चप्पल आहे, जिच्या पायामध्ये विळा कोयता खुरप आहे, जी सातत्याने श्रम करते, कष्ट करते, ती माझी माय माऊली जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. ऐश्वर्या राय सुंदर असू शकत नाही. आणि म्हणून
सर्वप्रथम सर्वात जास्त मान सन्मान ग्रामीण भागातल्या स्त्रियांना मिळाला पाहिजे. हा शिवजयंतीतली पहिली शीट आम्हाला आचरणात आणायची आहे. दुसरा मुद्दा सांगतो, हिरकणी गवळ्याच्या घरातली स्त्री. हिरकणीबद्दल सगळ्यांना माहिती आहे. त्या गवळ्याच्या घरातली, गोरगरिबाच्या घरातली स्त्री दूध घालण्यासाठी किल्ल्यावर जायची. एका दिवशी गड्यावर डबल काम पडलं, डबल दूध मागितलं, खेड्यात गेली, दूध आणलं. संध्याकाळच्या वेळेला नियम होता, गडाचे दरवाजे बंद झाल्यावर राजा जरी बाहेरून आला तरी आतमध्ये घ्यायचं नाही. एकदा खरं शिवाजी महाराज उशिरा आले, किल्ल्याच्या किल्लेदाराने आतून दरवाजा लावला. शिवाजी महाराज बाहेरून म्हणतात, अरे मी शिवाजी राजा आहे, दरवाजा उघड, मला आतमध्ये घे. ते मला शिवाजी महाराज असाल, कुणी बी असाल, नियम ते नियम. सूर्यास्त झाल्यावर दरवाजा बंद होतो, उघडणार नाही. दरवाजा उघडला गेला नाही. महाराज रात्रभर सैनिकांचा ताफा घेऊन गडाच्या पायथ्यालाच थांबले. पुन्हा महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी वर गेले. किल्लेदाराला वाटलं आपलं काही नाही, आता मुंडकट छाटतात. खरंच महाराज बाहेर रात्री थांबले होते. तेव्हा शिवाजी महाराजांनी सगळ्यांच्या समक्ष सिंहासनावर बसून त्या द्वारपालाचं स्वागत केलं. राजाला सुद्धा नियम लागू करणारे शिवरायांचे सैनिक होते. काय करावं, हिरकणी अडकून पडली. वर हिरकणी अडकून पडल्याच्या नंतर हिरकणीनं युक्ती काढली की आता मुलाकडे जायचे. मूल तापेनं फनफनलेलं आहे, घरी झोक्यात टाकलेले, रात्रभर नाही गेले तर लेकरू रडून रडून मरायचं. हिरकणीनं वरून गडावरून झोडपाडात किंवा गडाला रेगत रेगत उतरली, उडी मारली आणि घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या किल्ल्यावरच्या दरवाजात द्वारपालांना माहिती होतं की हिरकणी वर अडकली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना पुन्हा खालून वर आली. सगळे द्वारपाल म्हणाले, तू आलीस कशी काय, किल्ल्यावरचे दरवाजे बंद होते. नाईलाजास्तव तिला सांगावं लागलं. एका बुरुजावरून उडी मारली, खाली गेले. बघा माझ्या अंगाला जखमा झाल्या. सगळ्यांनी शिवरायांना सांगितलं. महाराजांनी त्वरित दरबार भरवला. हिरकणीला दरबारात उभं केलं. हिरकणी चळचळ कापायला लागली. वाटलं आता काही खरं नाही, काय करावं. महाराजांनी सगळ्यांच्या समोर सांगितलं, ज्याच्या राज्यामध्ये हिरकणी सारख्या शूर स्त्रिया असतात त्याच्या राज्याला शत्रूपासून कधीही धोका होऊ शकत नाही. या मायमाऊलीमुळे कळलं की शत्रू कोणीकडून रेगून येऊ शकतो किंवा उतरून जाऊ शकतो. हिरकणी, हे बघा तुम्हाला साडी चोळीचा मान, तुम्हाला पालखीचा मान, तुम्हाला सोन्याचं कड, आणि जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहे, जोपर्यंत हा गड आहे, जोपर्यंत शिवाजी राजाचा इतिहास आहे, तोपर्यंत तुमचं या शिवरायांच्या इतिहासात नाव अजरामर राहील. आजपासून त्या बुरुजाला आम्ही हिरकणी बुरुज नाव देत आहेत. गवळ्याच्या स्त्रीचा सन्मान करून त्या बुरुजाला हिरकणी बुरुजाचं नाव देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणून स्त्रियांचा सन्मान कसा करावा हे तुकोबारायांकडून आणि शिवरायांकडून समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून शिवरायांचं दुसरं धोरण बघूया. शेतकऱ्यांच्या संदर्भात, जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांच्या संदर्भात इतकी सुंदर धोरणं लागू करणारा राजा कधी झाला नाही. काय करावं, शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा आज्ञापत्र काढलं. काय काढलं, शिवाजी महाराज म्हणाले, हे बघा माझ्या सैनिकांनो, तुम्ही कुठे युद्धावर जात असताना कोणाच्याही पिकातून घोडे घालवायचे नाहीत. तुम्ही जर शेतकऱ्याच्या पिकातून घोडे घालवले तर शेतकरी म्हणतात मोगलशाही आदिलशाही काय वाईट होती का, त्यापेक्षा या शिवाजी राजापेक्षा मोगलांचं राज्य बरं. म्हणून चुकूनही कोणाच्याही पिकातून घोडे घालायचे नाही, बांधावरून जायचं पहिला नियम. दुसरा नियम काय, एखाद्या गावाच्या बाजूला सैनिकांचा तंबू पडला तर गावात कोणाच्याही घरात जाऊन लागेल त्या वस्तू ओरबडून नाही आणायच्या. कोणाच्या घरून गादी आणसाल, कोणाच्या घरून तेल पाणी आणसाल, कोणाच्या घरून गहू ज्वारी आणसाल, पैसे आणताल, आणायचं नाही. गावाच्या बाजूला जर सैनिकांचा तळ पडला, तंबू पडला, तर रोख रकमेमध्ये गावातून सामान आणायचं. एकाही शेतकऱ्याला तोशीच द्यायची नाही. झोपताना चिमणीतली दिव्यातली वाद विझवून झोपायचं. उंदराने वाद ओढून नेली आणि एखाद्या शेतकऱ्याच्या कडब्याच्या गंजीला आग लागली तर त्याचं नुकसान होईल. झोपताना सुद्धा वाद विझवून झोपायला सैनिकांना सांगणारा, शेतकऱ्यांची काळजी करणारा राजा शिवाजी महाराज होता. पुढे काय धोरण होतं शेतीचं धोरण होतं, ज्यांना जमीन शेतीखाली अवैताखाली आणायची त्यांना नवी शेत जमीन काढायला शेत दान देऊन टाका. ज्यांना गाव वसवायचं त्यांना गाव वसवायला मदत करा. ज्यांना पीक पाणी पाहिजे त्यांना पीक पाणी द्या, बैल जोडी द्या, गाडी बैल द्या. याच्याही पलीकडं ज्यांना रक्कम पाहिजे असेल शेती करायला त्यांना बिनव्याजी मुद्दलच घेता येईल अशी रक्कम द्या. जगाच्या पाठीवर 0% व्याजदराने कर्ज देणारा एकमेव राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून 0% व्याज देणारे, व्याजदराने राज्य व्यवस्था चालवणाऱ्या, शेतकऱ्यांना व्याजाने कर्ज देणारा, 0% व्याज वसूल करणारा आमचा शिवाजी महाराज आम्हाला इतरांना कुणाला कळलाच नाही किंवा कुणी सांगितलं नाही. आणि म्हणून शेतीविषयी किती धोरणं सांगायची. एकदा काय झालं, शिवाजी महाराजांना शेतीच आपलं राज्य चालवण्यासाठी पैशाची कमतरता पडली. स्वराज्याचा खजिना रिकामा झाला. काय करावं, महाराज एका सावकाराच्या घरी गेले. सावकाराला वाटलं राजा आपल्याला भेटा येतोय, म्हणजे काय फुकट येणार आहे काय, तलवार घेऊन सैनिक घेऊन येणार, आपल्याला नक्की लुटणार. काय करावं, सावकारांनी शिवाजी महाराज सैनिकांच्या सह आल्याबरोबर सावकारांनी पायावर डोकं टेकवलं, तिजोरीचा दरवाजा उघडला, घराचे दरवाजे उघडले. सावकार कुटुंब घेऊन महाराजांच्या पायापाशी आला, म्हणाला महाराज
काय न्यायचंय ते लुटून न्या, पण घरच्यांना कुणाला इजा करू नका. महाराज म्हणले मी लुटायला आलो ना, इतर राजांमध्ये आमच्यात फरक काय राहिला. सावकारला वाटलं मजाकच करायला. सावकार म्हणले मग कसं काय आले. महाराज म्हणले स्वराज्याचा खजिना रिकामा झालाय, पैसे पाहिजे. सावकारला वाटलं पैसे मागणारा राजा पहिलेच आहे, मजाक करत असतील. सावकारानं तिजोरी उघडली, म्हणले महाराज तिजोरीत काय रक्कम आहे तेवढी घेऊन जा, तुमचीच आहे. महाराज म्हणले अशी रक्कम न्यायला नाही आलो, कर्ज म्हणून द्या. सावकाराला विश्वास बसेना. सावकार म्हणले ठीक आहे दिली. महाराज म्हणले लिखापडी करा. सावकाराने लिखापडी केली, शिवाजी महाराजांची सही मारली. आता शेवटी सावकार हसत हसत म्हणाला, मजाक करत म्हणाला, विनोदाने म्हणाला, महाराज आता इतकं लिखापडी करून कर्ज घेऊन चाललात, तारण म्हणून काय ठेवणार आहात, काहीतरी तारण वस्तू ठेवायला पाहिजे की नाही. महाराज खाली झुकले, जमिनीवरची वाळलेली गवताची काडी घेतली, सावकाराच्या हातावर टेकवली. महाराज काय म्हणाले. शिवाजी महाराज म्हणतात, हे बघा सावकार, हे माझ्या शेतकऱ्यांच्या राज्यातली शेवटची शेतातली गवताची काडी गहाण ठेवतोय. ज्या दिवशी कर्जाच्या रक्कमा फेडायला येईल त्या दिवशी तारण ठेवलेली वस्तू घेऊन जाईल. बरेच दिवस झाले महाराज पुन्हा सैनिकांचा ताफा घेऊन कर्जाच्या रक्कमा फेडायला आले. सावकारांना कर्ज दिलं, लिखापडी झाली, सही झाली. सावकार मोठ्यानं म्हणाले कर्ज फिटलं. शिवाजी महाराज म्हणाले असं कसं फिटलं, आमची तारण ठेवलेली वस्तूच आम्हाला परत मिळाली नाही. सावकार म्हणले अहो महाराज ती गवताची काडी दिली काय, नाही दिली काय. महाराजांनी सांगितलं सावकार चुकताय, शिवाजी राजाच्या स्वराज्याचं धोरण आहे शेतकऱ्याच्या शेतातली शेवटची वाळलेली गवताची काडी सुद्धा गहाण राहता कामा नये. आम्हाला काडी परत द्या, आमचं धोरण आम्हाला लागू करू द्या. बघा शेतकऱ्याच्या स्वराज्यातली शेवटची गवताची काडी सुद्धा गहाण न पडू देणारा राजा, आणि आज शिवाजी महाराजांचं नाव घेऊन स्वराज्य चालवणाऱ्यांनी जन्माला येणाऱ्या लेकराच्या म्हणजे जो लेकरू जन्माला आलेला आहे त्या लेकराच्या डोक्यावर सुद्धा कर्जाचा बोजा करून ठेवला आहे. जागतिक बँकेकडून सातत्याने कर्ज आणत असतात, सातत्याने. एक दिवस जागतिक बँक येईल आणि भारताची सगळी जमीन लुटून जाईल एवढं कर्ज आपल्यावर आणून ठेवलेलं आहे. आणि म्हणून इतका सत्यानाश शिवरायांचं नाव घेऊ घेऊ देशभरामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांची धोरणं आपण बघितली, स्त्रियांची धोरणं बघितली, शिवाजी महाराजांची धार्मिक धोरणं बघूया. पहिल्यांदा या देशात इतका शिवरायांचा गैरवापर केला गेला. शिवाजी महाराज म्हणजे हिंदूंचेच असं वातावरण निर्माण केलं गेलं. त्यानंतर शिवाजी महाराज म्हणजे केवळ आणि केवळ महाराष्ट्राचेच. त्यानंतर शिवाजी महाराज केवळ आणि केवळ मराठ्यांचेच. त्यानंतर शिवाजी महाराज केवळ आणि केवळ पश्चिम महाराष्ट्राचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मराठवाड्यामध्ये काही गावं म्हणायची निजामाची जयंती साजरी करू पण शिवाजी महाराजांची नको. निजामाची जयंती साजरी करण्याची मानसिकता आपल्या मराठवाड्यामध्ये होते, शिवाजी महाराज स्वीकारायला इतकी लोक तयार नव्हती. नंतर प्रबोधन सुरू झालं, नंतर सांगितलं शिवाजी महाराज काही हिंदूंचे नाहीत, जगात ज्याला ज्याला प्रेरणा घ्यायची त्या सगळ्या जाती धर्म पंथाच्या लोकांचे शिवाजी महाराज आहेत. शिवरायांनी कधीही धर्माच्या चाकोरीमध्ये काम केलेलं नाही. साधं उदाहरण सांगतो. शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये किल्ला बांधला, नाव काय दिलं, सिंधुदुर्ग नाव दिलं. सिंधुदुर्ग, हिंदुदुर्ग नाव नाही दिलं. किल्ल्याला नाव दिलं काय, हिंदूंचा किल्ला हिंदुदुर्ग. शिवरायांनी सिंधू संस्कृतीतल्या हडप्पा मोहनजोदडो नगरांची प्रेरणा घेतली आणि सिंधू संस्कृतीचं नाव आपल्या किल्ल्याला सिंधुदुर्ग दिलं, हिंदुदुर्ग नाही. म्हणून शिवाजी महाराजांना एका धर्मात अडकवायचा चुकीचा हा प्रयत्न करू नका. शिवाजी महाराज व्यापक आहेत, सगळ्या धर्माचे आहेत. एकदा काय झालं, शिवाजी महाराजांच्या गडाच्या पायथ्याशी 700 पठाणांची फौज आली. गडावर निरोप पाठवला, आम्ही शत्रू छावणीतून आलो पण आम्हाला तुमच्याकडे काम करायचं, आम्हाला नोकरी द्या. गडावरच्या ब्राह्मणांनी काय सांगितलं, शिवाजी महाराज वेडे आहात का काय, 700 ब्राह्मणांना गडावर नोकरी देणार, एका दिवशी गड जिंकून घेतील, आपल्याला हाकून लावतील, मुसलमानांना नोकरीवर ठेवायचं नाही. कुणी सांगितलं, शिवरायांच्या पत्री असणाऱ्या ब्राह्मणांनी, मोरोपंत पिंगळे, दत्तोपंत, सोमदेव, सगळ्या ब्राह्मणांनी. शिवाजी महाराज म्हणले मूर्ख आहात, ज्याच्या आश्रयाला कुठल्याही जाती धर्म पंथाचा माणूस आसरा मागायला येतो त्याची जात धर्म न बघता त्याला आसरा दिला पाहिजे. अरे मुसलमान जरी असतील तरी आसरा मागायला आलेत, 700च्या 700 पठाणांची फौज सैन्यात सामावून घ्या आणि आपल्या लेकराप्रमाणे त्यांच्याशी वर्तन करा. 700 पठाणांची फौज सैन्यात सामावून घेणारे राजे होते, मुसलमान आहेत म्हणून भेद केला नाही. शिवाजी महाराजांच्याकडे अनेक मुस्लिम काम करायचे, शिवरायांचे अंगरक्षक मुस्लिम होते, शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख मुस्लिम होते. शिवाजी महाराजांवर जेव्हा जेव्हा अत्यंत वाईट बिकट परिस्थिती आली, जीव द्यायला पुढे असणारे मुस्लिम होते. पन्हाळ्याच्या वेड्यावर सिद्दी हिलाल आणि सिद्दी इब्राहिम नावाच्या 2 बापलेकांनी जीव दिला होता पन्हाळ्याला वेढा पडला तेव्हा. किंवा आग्र्याच्या भेटीवरून शिवाजी महाराज निघत असताना आग्र्याला पण शिवरायांच्या जागेवर झोपणारे मदारी भाईतर हिरोजी कर्जत मुस्लिम होते. शिवाजी महाराज आग्र्यातून एका काळोजी कुंभार नावाच्या घरात थांबले, तिथून शिवरायांना घोड्यावरून महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलं. 18 पगड जातीच्या लोकांनी मदत केली. म्हणून शिवाजी महाराजांना मुसलमान विरोधी बनवण्याचा प्रयत्न करू नका.
हा प्रयत्न या देशातल्या ब्राह्मणवादी शक्तीने केलेला आहे. या ब्राह्मणवादी शक्तीचं बिलकुल कोणी ऐकायचं नाही. शिवाजी महाराज कोण्याही धर्माच्या जातीच्या विरोधात नव्हते. शिवाजी महाराजांनी कधीही कुणाचं थडगही पाडलं नाही आणि कधीही कुणाच्या धर्मग्रंथांचा अपमान केला नाही. उलट युद्धावर जाताना कुणाच्याही धर्मस्थळाला हात लावायचा नाही. एखाद्याची मस्जिद असाल ती पाडायची नाही. एखाद्याचा धर्मग्रंथ कुराण सापडला तर मुस्लिमांच्या हाती द्यायचा. इतरांच्या धर्मग्रंथाचा सन्मान करायचा, धार्मिक स्थळांचा सन्मान करायचा शिवरायांनी शिकवलेला आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या नावाखाली जय भवानी जय शिवाजी म्हणायचं, मस्जिदीवर हल्ले करायचे, जय भवानी जय शिवाजी म्हणायचे, कुठे दगडफेक करायचे, हे धंदे अगोदर बंद झाले पाहिजे. तुम्हाला काय पॉलिटिक्स करायचे, कोणाच्या घरामध्ये जाऊन तुमच्या घराची काशी करायची, कुणाला काय काशी करायची ते करा, पण शिवाजी महाराजांना भांडणांमध्ये आणायचा धंदा आता बंद केला पाहिजे. आणि म्हणून शिवरायांचं इतर धर्मियांच्या विरोधात कधीही धोरण नव्हतं. उलट सगळ्यांना सन्मानाने वागवणार होते. त्याच्या विरुद्ध शिवाजी महाराजांकडे काम करणारे स्वतःच्या धर्माचे ब्राह्मण कसे वागले, तर मोरोपंत पिंगळे नावाचा ब्राह्मण शिवरायांच्या तोंडावर म्हणायचा, तुम्हा शूद्रांच्या हाताखाली आम्ही काम कसं करायचं. बघा, ब्राह्मण राजाच्या तोंडावर म्हणायचे तुम्ही शूद्र आहात. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला. काशीवरून ब्राह्मण आणावा लागला. महाराष्ट्राचे ब्राह्मण म्हणायचे नंदांतम क्षत्रियांतम. ज्या दिवशी नंद घराण्याचा अंत झाला त्या दिवशी राजे क्षत्रिय संपले. शिवाजी महाराज क्षत्रिय नाही, शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही, ब्राह्मण म्हणत होते. बघा, मुसलमान शिवरायांचं राज्य वाढवतायत, मुसलमान शिवरायांचं बॉडीगार्ड होऊन शिवरायांचा जीव वाचवतायत, आणि हिंदू धर्माचे प्रमुख असणारे ब्राह्मण मात्र शिवाजी महाराजांना कडाडून विरोध करतात. अशी परिस्थिती महाराष्ट्रात शिवरायांच्या काळात होती. आणि म्हणून शिवाजी महाराज अफजल खानाच्या हातून मरावेत म्हणून वाईच्या ब्राह्मणांनी कोटीचंडी यज्ञ घातला होता. बघा, शिवाजी महाराज मरावेत म्हणून कोटीचंडी यज्ञ घालणारे ब्राह्मण होते. पण आम्हाला त्या देवबापाने घरी येऊन काही सांगितलं की त्याच खरं वाटतं. आम्हाला आमच्या सारख्यांचं नातेवाईकातल्याने एखाद्याने माझ्यासारख्याने सांगितलं तर खरं वाटत नाही, पण देवबापाने येऊन सांगितलं की लय खरं वाटतं. ते आमच्या घरी येतं ते म्हणते मम म्हणा. हे त्या मम मनाचा काही विचार करत नाही. मम म्हणा म्हणलं की मम म्हणतंय, ते म्हणते डोळ्याला पाणी लावा की हे लगेच डोळ्याला पाणी लावतंय, काय कळत नाही. ते सांगेल तसा वागायचा कार्यक्रम आहे. मला साधा प्रश्न आहे. ईश्वराचं आणि भक्ताचं अटूट नातं असतं. देवाला आणि भक्ताला मध्यस्थाची दलालाची गरज नसते. आणि म्हणून हे मध्यस्थ दलाल हटवायची मोहीम अगोदर आपण घेतली पाहिजे. ते खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना न्याय मिळेल. ज्या शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ब्राह्मणांनी विरोध केला त्या ब्राह्मणांच्या शिवाय आमचं पान हलत नसेल तर किती मोठा अपमान आहे. म्हणून धानोऱ्या गावच्या तरुणांनी ज्यांची लग्न होणार आहेत अशांनी बिना ब्राह्मणाची लग्न करायचा पायंडा पाडला पाहिजे आणि शिवरायांना श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे. बिना ब्राह्मणाचं लग्न करायचं, वारकऱ्याच्या, कीर्तनकाराच्या, टाळकऱ्याच्या हाताने लग्न लावा ना, एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या हाताने लग्न लावा ना. माझं बिना ब्राह्मणाचं लग्न झालेलं आहे, मला एक पोरगी, आमचा संसार सुखानं चालू आहे. आणि म्हणून ज्याचा बिना, मला साधा प्रश्न आहे, कुणाचा या देशामध्ये सीतेचं लग्न लावायला किती ब्राह्मण होते? 1,500-2 हजार. रामाच्या सीतेच्या लग्नाची तिथी काढायला ब्राह्मण किती होते? 1,500-2 हजार. तरी देखील सीतेच्या वाट्याला वनवास आला की नाही? अरे, ज्या सीतेचाच मुहूर्त यांनी नीट काढला नाही तर तुमचा आमचा मुहूर्त काय काढणार आहे? आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या, तुकोबारायांच्या, संतांच्या ओळी सांगतो. माझं काही म्हणणं नाही, माझा एकही शब्द पदरीचा नाही. तुकोबारायांचा शब्द आहे, अभक्त ब्राह्मण जवळ त्याचे तोंड, काय त्याशी रांड प्रसवली, वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयंता कुळयाती. आणि म्हणून आता तुम्हाला पुन्हा एक गैरसमज होण्याची शक्यता आहे. ब्राह्मण म्हणजे जन्माने ब्राह्मणांना विरोध नाही. जो ब्राह्मण तुम्हाला लुटत नाही, तुमच्यात मिसळतो, तुमच्यासोबत भावासारखा राहतो, त्याला आपला विरोध नाही. किंवा समस्त ब्राह्मण जातीला आपला विरोध नाही. जे कर्मकांडाच्या नावातून गोरगरिबांची फसवणूक करतात त्यांना आपला विरोध आहे. समस्त शेतकरी कष्टकऱ्यांमध्ये मिसळून राहणाऱ्या ब्राह्मणांना आपला विरोध नाही. मी शिवचरित्रातलं सांगत होतो, शिवाजी महाराजांना त्रास देणारे मुसलमान नव्हते, स्वकीय नातेवाईक होते, स्वकीय स्वधर्मातले ब्राह्मण होते. एकदा काय झालं, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. हे तुम्हाला प्रसंग माहिती आहे, याच्या पुढचा माहित नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा पाडला. मंडपाच्या त्या पेंडॉलच्या बाहेर शिवाजी महाराज यायला लागले, तोच शिवाजी महाराजांवर एक जणांनी तलवार चालवली. कोण होता? अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर. 4थीच्या पुस्तकात नाव दिले कृष्णाजी भास्कर, आडनावच दिलं नाही. मी म्हणलं कस काय राव, म्हणलं आडनाव कस काय दिलं नसेल यांनी. आम्ही शोध घेतला, आडनाव का नाही दिलं, कारण ब्राह्मण होता. नाव होतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. आता बघा, ज्यांनी शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले त्यांच्याबद्दल काय म्हणतात? होता जीवा म्हणून वाचला शिवा, जीवा एकेरी, शिवा एकेरी. आणि ज्यांनी शिवरायांवर तलवार चालवली त्याला कृष्णाजी भास्कर, त्याला जी लावतात जी. किती हरामखोरी आहे पुस्तकांमध्ये.
शिवाजी महाराजांच्या प्राण वाचवणाऱ्यांना काय म्हटलं पाहिजे? होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि ज्यांनी तलवार चालवली त्याला काय म्हणायला पाहिजे? कृष्णा भास्कर कुलकर्णी, त्याला जी लावलाय. मग या कुलकर्ण्यांनी शिवरायांवर तलवार चालवली. पहिली जखम शिवरायांच्या उजव्या भुवयावर झाली, जिरे टोप खाली पडला. शिवरायांच्या शरीरावर आयुष्यभरात एकच जखम होती, कृष्णा भास्कर कुलकर्णीची. शिवरायांनी दुसरी तलवार हातात धरली, सांगितलं कृष्णाजी वकील आहे म्हणून सोडून द्यायलो, ब्राह्मण म्हणून कोण मुलायचा करू पाहतो. तेव्हा कृष्णा म्हणाला, हे बघा आमचे धर्मग्रंथ सांगतात ब्रह्महत्या पाप आहे, तुम्हाला ब्रह्महत्या करता येणार नाही, तुम्हाला माझ्यावर तलवार चालवता येणार नाही, ब्रह्महत्या पाप असतं. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले, माझे गुरु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात 1 कोटी ब्राह्मणांची हत्या झाली आणि एकदाच विठ्ठलाचं तोंड पाहिलं तर पाप धुतलं जातं. अरे तू तर पहिलाच आहेस, तू तर पहिला आहेस. शिवरायांनी तुकोबारायांचा अभंग म्हणून दाखवला, काय महिमावरून आता सांगेने किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. कृष्णा भास्कर कुलकर्ण्याची खांडोळी केली, ब्रह्महत्या पुण्य असतं सिद्ध करून दाखवलं. आणि म्हणून स्वराज्याच्या आड नातेवाईक आले काय, ब्राह्मण आले काय, धर्मपुरोहित आले काय, शेतकऱ्यांचं राज्य उभं करताना कुणाचाच मुलाहिजा शिवरायांनी ठेवला नाही. इतकं ग्रेटपणाने न्यायाने हे राज्य उभं केलं. आणि म्हणून माझ्या बांधवांनो बघा, या शिवरायांची प्रेरणा कुणी कुणी घेतली? शिवाजी महाराजांची प्रेरणा अण्णाभाऊ साठेंनी घेतली, रशियामध्ये शिवाजी महाराजांचा पवाडा सादर केला. कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिवरायांची प्रेरणा घेतली आणि गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना शाळा स्थापन करायला सुरुवात केली. एकदा त्यांच्या शाळेला पैसे कमी पडले. एक मोठा सावकार काय म्हणाला, कर्मवीर तुमच्या शिक्षण संस्थेचं शिवाजी महाराजांचं नाव कमी करा, माझ्या बापाचं नाव द्या, तुम्हाला लागेल तेवढे पैसे देतो. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले, एक वेळचं बापाचं नाव बदलेल पण शिक्षण संस्थेला दिलेलं शिवरायांचं नाव बदलणार नाही, आणि माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढे शिवरायांच्या नावाने संस्था स्थापन करणार आहे. बघा, जैन समाजातले कर्मवीर भाऊराव पाटील होते. जैन समाजाच्या माणसाने शिवरायांची प्रेरणा घेतली. कुणी घेतली? बाबासाहेब रायगडावर गेले, शिवरायांचा अभ्यास केला आणि सांगितलं शिवरायांना अपेक्षित असलेली लोकशाही आपण आणणार आहोत. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतली. स्वामी विवेकानंद, भगतसिंग यांनी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतली, पण अजूनही आम्ही घेतलेली नाही. आणि म्हणून आम्हाला आता शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्यायची, गावाचा विकास करायचा आहे. बघा, गावामध्ये काही लोक असतात, काही असतात सांगकामी, काही बिनकामी, काही ऐक्यू कामी, काही निर्लज्ज, काही बेअक्कल. काही लोकांना कळतच नाही, किती सांगितलं तरी ते वागायचं तसंच वागतंय. काही लोक तर इतके निर्लज्ज असतात ना, एक निर्लज्ज तिजोरी फोडायला गेला, उदाहरण सांगतो. निर्लज्ज तिजोरी फोडायला गेला, तिजोरीवर हातोडा मारणार, तोच त्याला काय दिसलं, एक पाटी दिसली. पाठीवर लिहिलेलं होतं, कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नये. तिजोरी मोडली, तुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. असं करा, बाजूला लाल रंगाचं बटन दिलं ते दाबा, म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल. होता निर्लज्ज. याला आपल्यासारखे किती कार्यक्रम आयोजित करा, काही फरक पडत नाही, असा निर्लज्ज होता. याला वाटलं मायला मध्यरात्री कशाला ठाकाठोकी करायची, बाजूला लाल रंगाचं बटन दाबू, उघडली तर उघडली बघू. निर्लज्जाने लाल रंगाचं बटन दाबलं, टॉय टॉय वाजलं, पोलीसची गाडी आली पकडून घेऊन गेली. आता गप्प सावकार आहे, पोलीसवाल्याला म्हणजे आपलं लय दिवसाचं स्वप्न होतं पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचे म्हणून. पोलीसवाले म्हणले याला पकडत ते गेलं कोणीकडे, म्हणले पुढच्या तोंडाला बसाय मरमर करायला. मग काय करावं, पोलीसवाले म्हणले मग बस बाबा. बसला पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला. एक पोलीसवाला म्हणला, तुला लय दिवस झालं शोधत होतो, आज रंगे हात पकडलाय, बोल बरं तुझं काय मत आहे. हे म्हणला, आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडालाय म्हणला. अरे जगात काही माणुसकी नावाची गोष्ट असते का नाही म्हणला. अहो माणुसकीनं बटन दाबलं म्हणला, नाही तर तिजोरी फोडली असती म्हणला. मी तुम्ही तर काय माणुसकी ठेवीच ना, बटन दाबलं की पकडून येता म्हणला तुम्ही. निर्लज्ज. बाजारात गेला, एक बाई पेरू विकत होती, जांब विकता विकता त्या गर्दीतून हात घातला, एक जांब खात खात निघाला. काय करावं, त्याला वाटलं बाईनं बघितलं नाही. बाईनं पाहिलं होतं, कॉलरला धरला, उताना पाडला, असा मारला, मारून मारून तिची चप्पल तुटली. आता काय करावं, येणं हुकाचू नाही केलं. बाईनं तुटलेली चप्पल जाग्यावर बाजूला फेकून दिली, जाग्यावर जांब विकायचं जाऊन बसले. त्याच्या बाजूला माणसं जमलेले होते, त्यातला एक जण म्हणाला, मूर्ख आहेस का रे मला, 2 रुपयाच्या जांबासाठी इतका मार खाल्लास. मग तू 2 रुपये दिले असते तर जांब आला असते की नाही. हे वर तोंड करून होते. मग काय झालं मला, तिची बी चप्पल तुटलीच की म्हणला. मार खाल्ल्याचं काही नाही, चप्पल तुटल्याचा आनंद. हाच निर्लज्ज. मी ग्रामीण भागात निर्लज्ज कशा असतं उदाहरण द्यायलो. हाच निर्लज्ज एका जाडजूडबाईच्या घरामध्ये गेला आणि अंधारात चोरी करूला चुकून रेडूचं बटन दबलं, बाईनं रंगे हात पकडलं अशी जाडजूडबाई छाताडावर बसली. बाई नोकरला म्हणाली, जा रे बाबा पोलीसवाल्यांना घेऊन ये. नोकर काही जाईना. बाई म्हणाली, जा की काऊन जाईना. पोलीसवाला नोकर म्हणाला, बाई साहेब माझी चप्पलच सापडेना मला अंधारामध्ये. हे खालून म्हणते, बाबा माझी घालून जाय पण पटकन जा, हे वजू काय सहनच होईना.
हिच्यापेक्षा पोलीसवाली बरी म्हणला, ही छातीवर बसली तर मरून जाईल म्हणला मी. असा निर्लज्ज, हा निर्लज्ज जेलमध्ये गेला आणि छाती पुढे काढून चालायला लागला. जेलर म्हणला काय लाज लज्जा काय आहे का म्हणला, बघा की कसं पुढे छाती काढून राहिले. जेलर म्हणले या जावाई बापू पहिल्यांदाच आले वाटतं. हा म्हणला नेहमीच येतो पण मेवण्याची भेट पहिल्यांदाच व्हायली म्हणला. जाताना जेलर म्हणले इथून गेला चांगलं वागा, मला सांग बरं काय करशील इथून गेलं. हा म्हणला इथून गेल्याबरोबर बाजारात जाणार. जेलर म्हणले कशाला. हा म्हणला बॅटरी विकत घेणार. ते म्हणले कसं काय. ते म्हणलं त्या जाडजूड बायच्या घरात चुकून रेडूचं बटन दबलं, आता बॅटरी घेऊन सिस्टमॅटिक चोरी करणार म्हणला. असं आमचं खेड्यापाड्याचं आहे. किती कीर्तन लावा, कार्यक्रम लावा, व्याख्याने लावा, आपली काय कुत्र्याची शेपटी नळीत घातली तरी वाकडीचा वाकडीच, नळी तरी मोठी असते, कुत्र्याची शेपटी फुकणीत घातली तरी वाकडीचा वाकडीच. असा आमचा कार्यक्रम आहे. आपल्या गावाला अखंड हरिनाम सप्ताह होतो की नाही. बरं, कीर्तनाचा उद्देश काय असतो. कीर्तनाने सांगणारे सुधारावेत का ऐकणारे. भलं कुणाचं व्हावं, सांगणाऱ्यांचं व्हावं का ऐकणाऱ्यांचं. मला वाटतं ऐकणाऱ्यांचं भलं व्हावं. झालंय का. झालंय का. गड्या गेल्या, बुर्ज गेले, वाड्या गेल्या, शेत गेले, सगळं गेले. कीर्तन ऐकून ऐकून दाभाड बसलेत पण एकाचही भलं झालं नाही. बरं, ह्या गावची टीम आलती माझ्या बाजूच्या आरळच्या कीर्तनाला. याला म्हणलं कीर्तन लावते, मला सर पाया पडतो. कीर्तन नका मला, व्याख्यान लावतो पण कीर्तन नका मला. कारण तरुण पोरं नाही वाटतं कीर्तन नको, व्याख्यानच बरे. काय कारण कीर्तनाने कोणाच्याही बापाचं भलं झालं नाही. टाळ कुठून 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 ते दाभाड बसलेत. आज न्हाव्याच्या दुकानावर गेलं तर ते म्हणते येताना तुझ्या 2 ब्लेड आण म्हणते. मी न्हाव्याला म्हणलं 2 काऊन. अहो मला एक तर त्याच्या त्या गालावर टिकटच नाही, मला मोडूनच जाते म्हणला. दुसरी ब्लेड. बरं, न्हाव्याच्या दुकानावर दाढी करताना ते जरा रसाला म्हणते गाल फुगेव, कारण ते गाल फुगेल्याशी ती दाढीच होत नाही. बरं, चुकून ब्लेड लावली, चुकून ब्लेड लागली तर रक्त पण येत नाही, पांढरं मांस बाहेर येते, त्याचं रक्त बी उरलं नाही, नुसतं मांस येतं. असा ग्रामीण भागाचा कारभार झालाय. आणि म्हणून अरे हे कधीतरी बदललं पाहिजे. म्हणून सगळ्या बदलाला चालना दिली पाहिजे. ग्रामीण भागात संध्याकाळच्या वेळेला एखाद्याकडे 4 माणसं येऊ द्या, 4 माणसं. पहिला प्रश्न असतो झोपायला कुठं न्यायची. कारण जागाच उरल्या नाही. मग बाहेरून म्हणायला मोठ्या पाटलाचे वाडे, आतमध्ये वाटण्या करून करून 5-5 खणाची 3-3 खणाची जोडणी उडली आणि त्या वाड्यातून सगळ्यांना वागायला कॉमन दरवाजा. असा कार्यक्रम झालाय. बरं, एकाच वेळेला 4 पाहुणे आले तर पहिला प्रश्न कुठं झोपायला न्यावा. मग कोणाच्या तारसावर, कोणाच्या ढाळजर, पाराकडे नाही तर शेतात. लांबच्या पाहुण्याला पांघरायला रोग, जवळच्या पाहुण्याला गोधळ आणि तसंच चवळ पांघरून झोपी जाते. आतूनच नाही. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा ज्याला त्याला ज्या त्या पाहुण्याला ज्या त्या कंपनीचं संडासचं टमरेल. कोणाला इंडोसल्फाईडचं, कोणाला रोगरचं, सगळ्यांना संडासची टमरेल. पुन्हा काय सांगते मोकळ्यात जा म्हणते बाजूला, जणू काय 5 नंबराची येते ते सगळी मोकळ्यात पाठवते. पाहुणे संडासून येईपर्यंत लेकराला दुकानात पाठवते. जारे म्हणायचं 1/2 किलो पोहे, 1/2 किलो साखर, 2 पतीच्या पुड्या आणून काही. बरोबर ते बाबा पैसे द्या किंवा मांडून टाकायला सांग आपल्या नाव. अशी क्रेडिट आहे आपलं. 1/2 किलो आणून खातं सगळं. बरं, पाहुण्याला कळणा करायचा. कळणा माहिती ना तुम्हाला. कळणा म्हणजे असे पोहे ज्याला कोथरीम नाही, त्याला शेंगदाणे नाही, चटणी मिठात खालीवरी करायचे आणि पाहुण्याला कळणा खाऊ घालायचा. कोरडे पोहे. कळणा खाऊन पाहुणा काळा चहा पिऊन जाणार. कधी आम्हाला हॉटडॉग माहित नाही, पिझ्झा माहित नाही, बर्गर माहित नाही, केक माहित नाही, जागतिक दर्जाचं काहीच माहित नाही. आम्हाला फक्त माहित बोंड. तुमच्याकडे बोंड माहितीत ना. शहरामध्ये मनसोक्त तळू देतात. शहरात खायचा सोडा टाकून मनसोक्त मोठ्या तेलाच्या कडे तळू देतात. ते असतात भजे. आणि खेड्यामध्ये कमी तेलामध्ये नुसता उंडा तळून काढतात, त्याला म्हणतात बोंड. आमचा जन्म बोंड खाऊनच गेला, मोठा झाला. आम्हाला अजून भजे माहित नाही. बोंडच खाण्यावरले आम्ही लोक आहोत. आम्हाला जगच माहित नाही. आणि म्हणून ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. खेड्यापाड्याचा मसनवाटा करायचा कार्यक्रम राजकीय लोकांकडून तर चालू आहेच, पण आम्ही पण बदलायला तयार नाही. म्हणून अगोदर गाव बदलायचं असेल तर शिवचरित्राची प्रेरणा घ्यायला शिकलं पाहिजे. महिलांना कळकळीची विनंती आहे. आमच्या 4 बाया एकत्र आल्या ना तर चर्चा कोण असते. 4 बाया एकत्र येऊ द्या. पहिली चर्चा असते कोणाची नांदना, कोणाची पळून गेली, कोणाला कोड फुटला, कोणाची काडी मोड झाली. नुसते याच चर्चा असतात आमच्या चर्चा सावित्रीमाईंवर नाही, जिजाऊंवर नाही, ज्योतिबावर नाही, चांगल्या महिलांवर नाही. आमच्या अशाच चर्चा असतात. बघा, एका गावामध्ये कार्यक्रमाला गेलो. म्हातारी होती, कीर्तनाला आली. आल्याबरोबर हातात हात धरला. म्हणली महाराज लय छान बोलता. म्हणली चला चहा पाहिजे ते. मग गेलो. लय मोठा वाडा म्हातारीचा. म्हणलं आजी एवढा मोठा वाडा कुणी दिसला. म्हणली नवऱ्या आवारला. म्हणली बरं. म्हणलं लेकर बाळा. म्हणली 5 आहे. बरं, म्हणजे काय करतात. 4 लेकांची नावं सांगितली, काय करतात सांगितली, सुना सांगितली, 5व्याचं सांगत ना. 4 म्हणली शहरात राहायला गेला, त्यांच्या बायका शहरातच राहतात, लय मोठे शिकले. म्हणजे 5वा. मग 5व्याची काहीच माहिती देणार. 5वा काय करतो. म्हणजे जाऊ द्या महाराज, तुम्ही विचारू नये, मी सांगू नये. म्हणजे का. म्हणजे काय करते की म्हणजे तुमच्यासारखा मोकार हिंडतय. म्हणजे माझा कार्यक्रम ऐकून माझ्याच तोंडावर नाही, तुमच्यासारखा मोकार हिंडतय. म्हणजे
बरं म्हणलं मग 5व्याचं लग्न झालं का? म्हणले नाही. म्हणलं का? म्हणली करणारच नाही. म्हणलं काऊन? म्हणली हे शिकलं बी नाही. म्हणले असंच म्हणते. मग याची सून घरीच राहणार माझ्या समोरच, माझ्याच पशी. मग माझ्या पशी राहिल्यावर म्हणली आत्ताच्या सुना लय हुशार आहेत म्हणली, शिकलेले. माझ्या सुनानं सगळा कारभार हातात घेतला तर मग पोतरच करीन म्हणले, त्यामुळे मी याचं लग्नच करणार नाही. म्हणलं आजी तसं थोडंच असतं, करा म्हणलं लग्न. बरं एक आयडिया सांगू का? म्हणलं कीर्तनकार आयडिया सांगतो. म्हणजे सांगा. असं करा म्हणलं, लग्न करा आणि घरातल्या सगळ्या आरमालेला मोठमोठाली कुलप लावा म्हणलं. कसा काय कारभार सुनाच्या हातात जाईल? म्हणली महाराज लय भारी आयडिया सांगितली की. म्हणलं हल्लीच्या महाराजाचा हा धंदा सुरू झालाय म्हणलं, अशाच आयडिया सांगायचा. मग आज सुनबाईचं मुलाचं लग्न केलं, सून घरात आली, रोज सुनबाईला नदीवर धुणं धुवायला पाठवायची आणि ही घरी काहीतरी चांगलं चुंगलं करून खायची, रोजचा ठरलेला कार्यक्रम. एका दिवशी काय झालं? एका दिवशी शेजारच्या बाईने तिच्या सुनाला नदीवर जाऊन सांगितलं, तुझी सासू तुला नदीवर धुणं धुवायला पाठवते आणि तिकडे काहीतरी आयटम करून खाते. सुनबाई म्हणली थांबा की. म्हणजे एका दिवशी रंगी हात पकडते म्हणली. एका दिवशी सासूबाईनं मोठं गाठोडं धुण्याचं दिलं आणि सुनबाईला नदीवर पाठवलं. सुनबाईच्या लक्षात आलं आज मोठा आयटम करून खाणार आहे. काय करावं? तिने धुणं धुतलंच नाही, गाठोडं पाण्यात बुडवलं, निघाली घराकडं. घराकडे येत असताना सासूबाईने विचार केला आज काहीतरी वेगळं आयटम करून खाऊ, पण काय करून खाऊ याच्यात तिचा लय वेळ गेला. तिला वाटलं सून लवकर आली तर काहीच व्हायचं नाही, त्यापेक्षा सोपा आयटम करू. निवायला सोपा, शिजायला सोपा, गिळायला सोपा. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? बोटुळे, वळवळ, डेटुळे. रामदेवाच्या भाषेमध्ये मॅगी केला. मॅगी केला, परातीत वतला, पण खायला गेली, चटका बसला, पोळाला. काय करावं? परात उचलली, अंधाऱ्या खोलीत गेली. तिला वाटलं सुनबाई आली तर रंगी हात पकडे. अंधाऱ्या खोलीत जाऊन मॅगी खायला लागली. तेवढ्या सुनबाई आली, पातेल्यात पाणी टाकून ठेवले. सासूबाई काय दिसेना. तिनं ओळखलं हिनं काहीतरी करून खाल्ले, पण सासूबाई घरी नाही. सुनबाईने विचार केला आपण पण काहीतरी करावं, पण एखादा आयटम करायचा. सासूबाई शेजारीच गेली, लवकर आली, पकडलं तर काय करावं? त्यापेक्षा सोपं वतलातलं गरम गरम ग्लासभर दूध घेतलं आणि दूधच प्यावं म्हणून ठरवून टाकलं. दूध प्यायला गेली, जिभेला पोळाला चटका बसला. तिला वाटलं एवढं ग्लासभर दूध संपायचं नाही, सासू लवकर येईल तर काय करावं? त्यापेक्षा अंधाऱ्या खोलीत ठेव. मग सुनबाई सुद्धा अंधाऱ्या खोलीत निघाली. जाताना सुनबाईचा चौकटीला पाय अडकला. सासूबाई मागे मागे सरकत होती. अंधारातल्या माणसाला उजेडातलं येताना दिसतं. उजेडातल्याला माहितच नाही अंधारात काय कारभार चालू आहे म्हणून. सुनबाईचा चुकून चौकटीला पाय अडकला. रथ दिशा अंधाऱ्या खोलीत पडली. योगायोगाने हातातला दुधाचा ग्लास सासूबाईच्या परातीत पडला. दोघीचे भांडणं सुरू झाले. आत्याबाई तुम्ही कुणीकडे, सुनबाई तुम्ही इकडे कुणीकडे. सासूबाई म्हणाली मी मोठी आहे, पहिला मान माझा. मोठी असल्या कारणाने पहिला मान माझा. माझ्या प्रश्नाचं उत्तर ते इकडे कशी काय? सून पण शिकलेली होती, जरा हुशार होती. म्हणजे आत्याबाई तुम्ही कोरडाच भात खावला म्हणून दूध घेऊन आलते, बघा की मध्ये बरोबर परातीत सांडलाय. म्हणून जुन्या सासवांनी नव्या सुनांच्या हातात कारभार देऊन बाजूला व्हावं. कशाला जुन्या नव्यांच्या नादाला लागता? ग्रामीण भागामध्ये नातू घरात येईपर्यंत मुलाच्या हातात कारभार देत नाहीत. इथं जुन्या लोकांची संख्या फार कमी, पण जेवढे तेवढ्यानं हात जोडून विनंती द्या ना कारभार पोरांच्या हातात. काय बिघडतं का काय? अहो नातू येईपर्यंत म्हातारं त्या मसनात गवऱ्या जाईपर्यंत कारभार स्वतःच हातात ठेवतात. आणि म्हणून ज्या दिवशी बापाचा बूट लेकाच्या पायाला आला त्या दिवशी कारभार द्या. तुम्ही म्हणाल पुरावा काय? शिवचरित्रातला पुरावा आहे. स्वतः शिवाजी महाराजांनी बालवयापासून संभाजी महाराजांना सोबत ठेवलं, कारभारात सहभागी केला. आणि एवढंच काय, स्वतःच्या सुनबाईच्या नावाने राजमुद्रा बनवणारे शिवाजी महाराज होते, स्वतःच्या बायकोच्या नावाने राजमुद्रा बनवणारे संभाजी महाराज होते, स्त्रियांच्या नावाने राजमुद्रा पहिल्यांदा इतिहासात शिवरायांनी काढली. राजमुद्रेवर नाव होतं सखी राज्ञी जयती. मला स्त्रियांना विचारायचं, इथल्या किती स्त्रियांच्या नावाने बँकेचा अकाउंट असेल? मला नाही वाटत काही स्त्रियांच्या नावाने बँकेचं अकाउंट असेल. ज्यांच्या घरामध्ये बायकोच्या नावाने बँकेचं अकाउंट नसतं त्यांना जिजाऊ शिवरायांचं नाव घेण्याचा पण अधिकार नाही. आणि म्हणून आपल्या बायकोच्या नावाने 1000 रुपये पण टाका, पण करा ना तिच्या नावाने एखादं अकाउंट उघडा. बऱ्याच स्त्रियांना दागिने घ्यायला गेला आणि पावती फाडायची वेळ आली. स्त्रियांना दागिने घ्यायला गेलात, पावती फाडायची वेळ आली. पावतीवर नाव कोणाचं असतं? पुरुषांचं असतं का स्त्रीचं? आणि बायकोच्या घेतलेल्या दागिन्यावर सुद्धा स्वतःचं नाव टाकतात. त्यांना स्त्रियांचा सन्मान करायचं काय माहिती? आणि म्हणून बायकोच्या नावाने दागिने घेताना काय बिघडतं? पावती तिचं नाव येऊ द्या की. म्हणून आमच्याकडचा घोषा पडदा, आमच्याकडचे पुरुषांचा वर्चस्ववाद अगोदर संपला पाहिजे. स्त्रियांना बरोबरीच्या कारभारात सहभागी करून घेतलं पाहिजे. शिवचरित्र ऐकायला सोपं आहे, आचरणात आणायला महा अवघड आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या चरित्रातून हे आम्ही शिकलं पाहिजे. स्त्रियांना सामावून घेतलं पाहिजे, स्त्रियांच्या नावाने बरोबरीचा कारभार केला पाहिजे. शिवचरित्रातून सांगावं तेवढं कमी आहे. बघा, शिवाजी महाराजांनी जिजाऊनी कधी अंधश्रद्धा, रूढी, परंपरा पाळल्या नाहीत. एकदा शिवाजी महाराजांना मुलगा झाला. शिवाजी महाराज राजसिंहासनावर बसले, समोर सगळे बसलेले आहेत. आणि महाराजांना मुलगा झाला, ब्राह्मण पळत आला. म्हणाला, काय म्हणाला? महाराज
मुलगा झाला, मुलगा शुभ झालं, चांगलं झालं, मुलगा झाला. पण एक वाईट गोष्ट घडली. काय घडली? तर तुमचा मुलगा पालथा जन्माला आला, अशुभ घडला, अशुभ मुलगा पालथा जन्माला आला. महाराजांच्या लक्षात आलं आता हे काहीतरी सोनं नाणं दान दक्षिणा काढायला लावणार, नारायण नागबळी करायला लावणार, लुटणार. महाराजांनी जाग्यावरून उत्तर दिलं, देव बाप्पा पोरगा पालथा जन्माला आला असेल, येऊ द्या. येणाऱ्या काळात दिल्लीची पातशाही पालथी घालेल. आम्ही शुभ अशुभ मानत नाहीत, आम्ही कुठलीही अंधश्रद्धा कर्मकांड मानत नाहीत. पोरगा पालथा जन्माला आल्यावर सुद्धा ज्यांनी कुठला विधी केला नाही, कुठलं काही केलं नाही, उलट सांगितलं की आम्ही शुभ अशुभ मानत नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी सर्वाधिक लढाया आमोशाच्या रात्री केल्या. आणि आमच्याला आमोशाच्या रात्री बापाला डबा दे म्हणलं तर ते राम 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 करत जाते. ते इतकं भेद येते, गावच्या पांदीतून झाला पण भेटे. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी सर्वाधिक लढाया आमोशाच्या रात्री केलेल्या आहेत. म्हणून महाराजांनी शुभ अशुभ कधी पाळलं नाही. एका तरी किल्ल्याचा काहीतरी विधी केलाय, सत्यनारायणाच्या सारखा एखादा विधी घातला असं कधी बघितलं का? कुठल्याही किल्ल्याचा विधी केलेला नाही. इतके महाराज चांगुलपणे वागायचे. अहो, रायगडावर भवानीच्या मूर्तीची स्थापना करायची होती. मूर्ती कुणी घडवली? वडार समाजाच्या लोकांनी. वडरांनी मूर्ती घडवली. मोठ्या मुश्किलीने रायगडावर मूर्ती आणली. मूर्ती आणल्याच्या नंतर वडरांनी खाली टिकवली. देवबाप्पा आले, वडराला म्हणले चला लांब व्हा, म्हणले आता मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आम्ही करणार. महाराज बघायला लागले, वडरांना लांब उभं केलं. देवबापांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी विचारलं त्यांना लांब का उभं केलंय? ते म्हणाले ते अशुभ आहेत. महाराज म्हणाले अरे त्यांनीच मूर्ती घडवली ना, जे मंत्र म्हणतायत त्यांना त्वरित बाजूला करा. ज्यांनी मूर्ती घडवली आणि रायगडावर उचलून आणली त्यांच्याच हाताने मूर्तीची स्थापना करा. आम्ही शुभ अशुभ पाळत नाहीत, आम्ही जातीभेद पाळत नाही. वडरांच्या हाताने भवानीच्या मूर्तीची स्थापना करणारे शिवाजी महाराज होते. आणि म्हणून कधीही शुभ अशुभ पाळायचं नाही. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ दाही दिशा. त्या शहरामध्ये फॅड आले बघा, तुमचा संडासचा दरवाजा चुकला, गॅसचा ओटा चुकला, घराचा दरवाजाच बदला, शहरात ज्योतिषशास्त्र आले. मी म्हणलं जे लोक म्हणतात संडासचा दरवाजा चुकला त्यांना खेड्यात जाऊन विचारा म्हणा, संडासला बसताना दिशा बघून बसता का? आणि इतकं प्रेशर आलेलं असते, कोण्या दिशेला तोंड करा काही कळतच नाही. पण शहरातल्या लोकांना बामन सांगतोय संडासचा दरवाजा बदला. मग असं काही नसतं. शुभ अशुभ पाळायचं नाही. शिवरायांनी कधीही शुभ अशुभ पाळलेलं नाही. आमच्या मायमावल्यांना विनंती आहे, व्रत वैकल्य उपास तापासातून बाहेर या. उपास तापासाने व्रत वैकल्याने कधी भलं होणार नाही. जिजाऊंनी कुठलाही उपास तापास केला नाही. शिवरायांच्या कुठल्याही महिलेने बायकोने उपास तापास केला नाही. तुम्ही सुद्धा करायचा नाही. अभंग आहे, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहर्निशी मुखी नाम. कुठलाही व्रत वैकल्य करायचं नाही. योग याग विधी एनिनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. बघा उपास तापास करून शिखांच्या महिला बघा किती जाडजूड आहेत. अहो, शिखांची महिला नांदेडला आली, वरच्या बाकड्या बसून आली तर आम्हाला वाटतं किती भारनसूद महिला आहेत, किती चांगल्या आहेत. कारण शिखांच्या महिला उपास तापास घरात नाहीत. त्यांच्या घरात जन्माला आलेली लेकर पण धष्टपुष्ट जन्माला येतात. आणि आमच्या बाया एखाद्या देवस्थानाला निघाल्या तर ऑटो मध्ये 10-12 बाया बी कोंबते, 2-4 लेकर बी कोंबते, 1-2 डोंगरे बी बसतात. ऑटो मध्ये खचाखच आमचा 15-20 बाया सहज भरून येते ते. असा कारभार आहे. म्हणून उपासाने बाया वाळून गेलेल्या आहेत. कुणीही बिलकुल उपास तापास करायचं नाही. माझ्या लहानपणी मला एक पोथी वाचायला बोलवायची बघा. पोथी वाचून पाठ झाली, त्याच्यातून काहीच नाही. मग आता मला कळलं किती मूर्ख बनवायचा धंदा आहे. पोथीची सुरुवात 8 पाठ नगर होतं. साला नगराच्या नावाचा पत्ताच नाही, जिल्ह्याचा पत्ता नाही, तालुक्याचा नाही, नगराचा नावाचा पत्ता नाही. 8 पाठ नगर होतं. अरे म्हणलं कुठं नगर होतं? त्याचा पत्ता मला द्या, तिथं जाऊन एखादं कीर्तन तरी करून येतो. नगराचा पत्ताच नाही. पोथी कशी? ध्यानी घ्यावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी, द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी. 8 पाठ नगर होतं. राजाचं नाव भद्रश्रवा, राणीचं नाव सूर्यचंद्रिका. रूपाने सुंदर होती, स्वभावाने गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी वैश्याची बायको होती. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली, निघून गेली रानात. तिचं पाहिलं सुहसनीना, तसंच व्रत केलं, पुढे गेली पुचकून मरून. पोथीत लिहिलंय आयुष्यभर व्रत वैकल्य केलं पण काही भलं झालं नाही. आणि म्हणून असल्या पोथ्या पुराण बिलकुल वाचायचं नाही. घरादारामध्ये ज्योतिबाच्या सावित्रीचा वारसा तुम्हाला चालवायचा आहे. घरादारामध्ये चांगुलपणाने काम करायचंय. घरादारामध्ये तुम्हाला माणुसकीचं काम तुमच्या मुलाबाळांना शिकवायचंय. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आज घडीला काय घ्यायचं ते आम्ही ठरवलं पाहिजे. पहिल्यांदा घेतलं पाहिजे शिवरायांनी जातीभेद केला नाही, आम्ही करणार नाही. शिवरायांच्या एकाही मावळ्याला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं, आम्हाला पण नसलं पाहिजे. ज्याला तोंडातून जय शिवराय म्हणायचं, शिवरायांचं नाव घ्यायचं, त्याचं तोंड निर्व्यसनी असलं पाहिजे, ही पहिली अट आहे. आणि म्हणून कोणीही व्यसन करायची नाही, दारू प्यायची नाही. मला आल्याबरोबर सांगितलं धानोरा एकमेव असं गाव आहे जिथं कुणीही व्यसन करत नाही. आणि म्हणून धारोण्यात कुणी व्यसन करत नाही. खरंच या गावाचं कौतुक केलं पाहिजे. बिलकुल निर्व्यसनी गाव आहे.
अहो आता तरी ठीक आहे, शिवजयंतीला कोणी दारू पिऊन नाचना, नाही तर गणपतीला बघा, गणपतीला आपल्या जिल्ह्यात नाही, आपल्या तालुक्यात नाही, पण तिकडच्या एका जिल्ह्यामध्ये गणपतीच्या मिरवणुकीला नेमका गणपतीच पेलेला नसते, बाकीचे सगळे फुल असतात. बर नशीब त्या गणपतीला चालता बोलता येत नाही. समजा त्या गणपतीला चालता बोलता आला असत एखाद्याने त्याच्या तोंडाला, हे बापा म्हणा, बाप कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदराला काय म्हणला, असलं हे जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं आणि मरं वाटत नाही म्हणून जरा पेलेलं बरं. पुढे म्हणाला, तिरडी आमची भरपूर सजवा, तिरडी माझी भरपूर सजवा, पण त्यावर टाकायची फुलं जरा दारूत भिजवा. पुढे म्हणाला, माझ्या अंत्ययात्रेत सगळे शुद्धीवर असावेत, पण 4 खांदेकरी तरी जरा पेलेले दिसावेत. पुढे म्हणताय, बांध दो बोतल कफन में, कब्र में पिया करूंगा, अगर भगवान हिसाब मांगेगा जिंदगी का तो 2 पेगों से भी दिया करूंगा. असा कार्यक्रम आहे. देवाला दारू पाजायची कमी करणार नाही आणि म्हणून व्यसन करायचे नाही, निर्व्यसनी राहिलं पाहिजे. पेताडांच्या तर नादाला लागायचं नाही. एखादा दळणात खडा असतंय, त्याला म्हणा बाबा तुला काय प्यायची तर पे, घरात झोप, गावातल्या शेजार पाजारांना बिलकुल त्रास देऊ नका. पेतड दीड दमडीची आखो गाव डोक्यावर घेत आहे, सगळ्या गावाचा जणू काही ठेका ह्याच्याकडेच असतं, एवढा बोंबलं जाते रस्त्याने. अशा पेताडांना गावातल्या लोकांनी आवरलं पाहिजे. गावचं नाव जातं, गावची इज्जत जाते. एखादा पाहुणा आला तर म्हणते माय बघायच्या गावात नेहमी पेलेलेच लोक असतात की रस्त्याने कसं ओरडत चालले. आणि म्हणून पेताडांनाही आवर घालायला आम्ही शिकलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की व्यसनाच्या बाहेर या. 2 पेताड पांदीच्या रस्त्याने संध्याकाळी चालले होते. त्यातलं एक जण वरी गेलं, पांदीवर विहीर होती, विहिरीत लावून बघितलं, त्याला विहिरीत चंद्र दिसला. मग वरचं पेताड त्या पांदीतल्या पेताडाला म्हणते माहिती किंवा मला इकडे की, ते मला काय झालं, मला बघ ना विहिरीत चंद्र पडलाय. खालचे पेताड मला कोण आपल्या काय बापाचं जाते मला. वरचं मला तुझ्या बापाचं जात नाही, माझा बाप उसाला पाणी द्यायला, कंदीला राख केलं नाही, त्याला अंधार झाला असं म्हणला, त्यामुळे चंद्र काढाच लागते. खालचं पेताड मला मदत करतो मित्र म्हणून, पण मी काय पाण्यात उतरणार नाही. ते म्हणला मी पाण्यात उतरतो, पण पवरा तर सोडशील की नाही. मला सोडतो. वरच्याने पवरा सोडला आणि ज्याचा बाप तिकडे उसाला पाणी द्यायला होता ते पाण्यात उतरला. उतरल्यावर बकेटी चंद्र पकडायला पाणी हल्लं सापडत ना, म्हणतो खालून म्हणते माईच्यान किंवा चंद्र लय चॅप्टर आहे म्हणला, आपल्या काय बापाच्या हाताला येईल म्हणला. खालचा म्हणला कपारीला लपून बस, गेल्यासारखं कर, मग शिट्टी मार म्हणला, मी ओढतो म्हणला बरोबर. कपारीला लपून बसला, पाणी स्थिर झालं, बकेटीत चंद्र पकडला, जोराची शिट्टी मारली, त्यानं जोरात पोहरा ओढला, पण योगायोगाने खडकाला पोहरा अडकला. मग वरचा मी म्हणते मायच्यान केव्हा लईच जड आहे म्हणला, आपल्या काय बापाला वडता वडना म्हणला. खालचा मला तसा धरून ठेव, पवरा सोडशील म्हणला, मी वर येतो, दोघं मिळून ओढू. मग खालचा वर गेला, दोघांनी जोर लागा की हायशा म्हणून 1-1.5 घंटा गेला. ओढून कुईजून दोरी तुटली. योगायोगाने दोघं उताने पडले. त्यातलं एकाचं लक्ष वर गेलं, म्हणला बघ एका झटकेत वर घातला म्हणला. चंद्र जाग्यावरच, पण पेताडांचा कार्यक्रम असा. म्हणून असल्या पेताडांचं नादाला लागायचं नाही, व्यसन करायचे नाही. शिवरायांच्या जीवनचरित्रातून काय शिक घ्यायची, परस्त्रीचा सन्मान करायचा, इतरांना मान सन्मान द्यायचा, इतरांशी आदराने वागायचं, व्यसन करायचे नाही, जातीभेद करायचा नाही, गरिबांचा सन्मान करायचा, गरजूंना मदत करायची. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर काय घ्यायचं, पशु पक्षी प्राण्यांवर प्रेम करायचं. शिवरायांनी निसर्गाचं धोरण काढताना काय काढलंय, आरमार बांधण्यासाठी झाडं लागतील, त्यामुळे मोठी झाडं तोडायची नाही, फणसाची तोडायची नाही, वडाची तोडायची नाही, आंब्याची झाडं तोडायची नाही. ही झाडं वाढायला हजारो वर्ष जातात. निसर्गावर प्रेम करा, झाडं तोडू नका, हा संदेश शिवाजी महाराजांनी दिला. उलट शिवराय काय म्हणतात, जर झाडं तोडायची तर वीज पडलेलं वाळलेलं झाड तोडायचं, आरमार बांधायचं, कुठली झाडं तोडायची नाही. बरं, शेतकऱ्यांना विचारून ते सगळी झाडं विकत घ्यायची, कोणाच्या शेतात गेला तर झाड तोडून आणलं असं जमणार नाही. शिवरायांनी निसर्गावर प्रेम केलं, आम्ही पण निसर्गावर प्रेम करायचंय. हे शिवचरित्रातून आम्हाला शिकवण घ्यायची. शिवचरित्रातून काय घ्यायचंय, संकटावर खचून जायचं नाही. अहो एक वेळ अशी आली, सगळे किल्ले द्यावे लागले. स्वतःचा मुलगा शत्रूकडे ओलीस ठेवावा लागला, स्वतः औरंगजेबाच्या कैदेत सापडले. आता निष्ठून यायची कुठली गॅरंटी नाही, प्रचंड कडेकोट बंदोबस्त होता. अशा वेळेला शिवराय बिलकुल खचून गेले नाही. शिवचरित्रातून एक शिकवण घ्यायची, कुठलीही अडीअडचण आली तर खचून जायचं नाही, आत्महत्येचा विचार करायचा नाही, त्या संकटातून बाहेर पडायला शिवचरित्राकडे बघायचं. शेतकऱ्यांना विनंती, आणि अभियान चालवतो, मी शेतकरी आत्महत्या करणार नाही, हे अभियान आम्ही चालवतो. गेल्या 10 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये गावोगाव जाऊन सांगतोय शेतकऱ्यांना आत्महत्या करायच्या नाही. या वर्षी मी 45 विधवा स्त्रियांना, ज्यांच्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिलांना मी दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलनात नेलं होतं. शेतकरी आंदोलनात माझ्यासोबत आलेल्या 45 विधवा शेतकऱ्यांच्या महिलांनी 24 तास 0 डिग्री टेम्परेचर मध्ये दिल्लीच्या सीमेवर उपोषण केलं. आणि महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना आम्ही दाखवलं, बघा आमच्या शेतकऱ्यांच्या महिला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात. महाराष्ट्राचे राजकारणी हादरले, महिला आम्ही गेलो नाही, पण विधवा स्त्रिया गेल्या. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या महिलांच्यासाठी आम्ही काम करतो. कुठे शेतकऱ्याची आत्महत्या झाली असेल, त्यांच्या मुलाबाळांची शिक्षणाची व्यवस्था आम्ही करतो. त्यांच्या घरी आत्महत्या झाल्याबरोबर
कुटुंबाबरोबर पहिली भेट आम्ही देतो, त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याचं काम आम्ही करतो. पण हे नंतरचं झालं, त्याच्या आधी आम्ही सांगतोय, तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही चांगल्या पद्धतीने संसार करायचा असेल तर आत्महत्येचा विचार करू नका. शेतीत पिकत नसेल, आज नाही उद्या तुमचं भलं होईल, पण शिवचरित्रातून शिकवण घ्यायची, संकटात खचून जायचं नाही, आत्महत्येचा विचार बिलकुल करायचा नाही. स्वतःच्या मनगटावर, मनावर विश्वास ठेवायचा आणि खंबीरपणानं जीवन जगायचं. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, आजचा काळ अत्यंत बिकट आहे. खेड्यापाड्याचा सत्यानाश करायला राजकीय धोरण आलेले आहेत. 3 कृषी कायदे शेतकऱ्यांना मातीत घालणारे आहेत. आपला देश विक्रीला काढलेला आहे. पेट्रोलचे दर तर विचारायची गरजच नाही, इतका सत्यानाश देशाचा चाललाय. एकदा मोदी त्यांच्या पीएला म्हणाले, मोदी पीएला म्हणाले, जरा देखो कहा का दौरा बाकी है. पीएनी सगळं बघितलं, म्हणला सारे दौरे हो चुके, सिर्फ दिल का दौरा बाकी आहे म्हणला. मी म्हणलं आमच्या सारख्यांचा प्रबोधन आणि दिल का दौरा पण येईल म्हणलं. आणि म्हणून अख्खा देश विक्रीला काढलेला आहे. रेल्वे विकली, LIC विकली, आता गरिबांचे शेत विकणं चालू आहे. पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. येणाऱ्या काळात सर्वात जास्त सत्यानाश कुणाचा होणार आहे, तर खेड्यातला होणार आहे. आणि म्हणून खेड्यातल्या लोकांनी अगोदर सावध असलं पाहिजे. आपल्याला आपला देश वाचवायचा आहे. मी नेहमी सांगत असतो, गांडू भडवे रणचडे मर्दो के बेहाल, पतिव्रता भूकी मरे पेढे खायची नाल. या देशात त्यांचे दिवस आलेले आहेत आणि आमच्या पतिव्रतेला वाईट दिवस आलेले आहेत. आणि म्हणून हे सगळं थांबवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊयात. गावातले भांडणं तंटे थांबले पाहिजे. कुणी कुणाची भांडणं करायची नाही, उखाड्या पाखाड्या करायच्या नाही. आपल्या वसमत तालुक्याला सोयरिकी मोडायचा एक लय कार्यक्रम आहे बघा. कोणाची सोयरीक जमली की पूर्वीला कॉइन बॉक्सून फोन करून सोयरीक मोडायचा, फोन करून सोयरीक मोडायचा. हे धंदे बंद केले पाहिजे. उलट दुसऱ्यांची लग्न लावावे, सोयरिकी लावून द्याव्यात, कोणाचं भलं करावं, कोणाच्या मदतीला यावं. सोयरिकी मोडणारे प्रत्येक गावात 2-4 तरी एजंट असतातच बघा. म्हणून असा सत्यानाश करायचा धंदा आता बंद झाला पाहिजे. मायमावल्यांना विनंती आहे, शेजारी पाजारी भांडायचं नाही. एकमेकांच्यासाठी पळीभर भाजी जास्त टाकायची, एकमेकांना वाटीभर भाजी द्यायची, एकमेकांशी चांगलं वागायचं. एका गावात शेवटच्या समारोपाकडे आपण जाऊया. एका गावात एका म्हातारीला लय भांडायची सवय होती बघा. म्हातारीच्या नातवाचं लग्न होतं. मग म्हातारीचा नातू काय म्हणला, सगळ्यांना लग्नाला घ्या, डंगरीला घेऊच नका. ते म्हणले का, म्हणले लग्नात धिंगाणा घातलं तर काही खरं नाही. म्हणले काय बी बोलते, म्हणले तोंड सुटलं ना, म्हणजे थांबतच नाही. घरचे म्हणले तू तुझं लग्नाला जाय, उद्या लग्नाला आणायचं का नाही आम्ही बघू. नवरदेव हळदीला गेला. दुसऱ्या दिवशी म्हातारीला स्पेशल गाडी केली, लग्न मंडपात आणलं. म्हातारी जाड होती, खाली बसतायचं नाही. स्टेजच्या बाजूला म्हातारीला खुर्ची टाकून दिली, बसली म्हातारी. लग्न लागलं. नवरदेवानी सगळ्या नातेवाईकांना फोटो काढायला स्टेजवर बोलवलं. म्हातारीला वाटलं आपला नंबर येते का नाही, की म्हणजे सगळ्यांचे फोटो काढणं चालू आहे. मग लग्न मंडपातून एक कुत्रं गेलं, कुत्रं. मग म्हातारीने कुत्र्यावर शिव्या द्यायला सुरुवात केली. अशा शिव्या द्यायला लागली, अशा शिव्या द्यायला लागली. जेवायला बसले सगळे लोक म्हातारीकडे बघायला लागले. नवरदेवाला वाटलं काय किरकिर लागली म्हातारीला. नवरदेव जोरानं म्हणला, ही डंगरी काय चचना म्हणला. चचना शब्द बीड जिल्ह्यातला आहे. चचना म्हणजे मरणा खपना. नवरदेव काय म्हणला, ही डंगरी काय चचना. म्हातारीने ऐकलं, म्हणली बापू काय म्हणलास तू. नवरदेवाला वाटलं चचना शब्दाचा खरा अर्थ सांगतो आपलं काही खरं नाही. मग नवरदेव म्हणला, अगं आजी, चचना म्हणजे जेवण असतो, जेवण नाही का केलं, बरं जेवून घे बरं. म्हातारी लय हुशार, तिला चचना शब्दाचा अर्थ माहित होता. मग ती म्हणली, मपलं काय बापू, आधी नवरदेव नवरी चचल, मग नवरदेव नवरीचे मायबाप चचतील, मग सगळं वऱ्हाड चचल, मग सगळं गणगोत चचल, मग सगळं गाव चचल. मपलं काय, मी चचली तर चचल, नाही तर तशीच पचल म्हणली. सगळ्यांना गिळून घ्यायला बसली म्हातारी. असाही गावागावामध्ये कार्यक्रम असतो. म्हणून हे गाव पातळीवरचं राजकारण थांबलं पाहिजे. एकत्रित या, सहकुटुंब जेवण करा. आता तर सहकुटुंब जेवणच राहिलं नाही. पोरग येते गचल गचल खाते जाते, बाप येते गचल गचल खाते जाते, माय उरलेलं शिळ पाकं खाऊनच घेणार नाही. असं चालणार नाही. आपल्या घरातल्या महिलांना सुद्धा, पुरुषांना सुद्धा, मुलाबाळांना सुद्धा एकत्र घेऊन जेवण करायची ही दिवसातून एकदाची तरी पद्धती असावी. एकत्र जेवण केलं पाहिजे दिवसातून एकदा तरी. अहो खेड्यातल्या मुलांना समजून घ्या, इतकी ब्रिलियंट पोरं आहेत ना, यांच्यासारखी पोरं शहरात हुशार नाहीत, खेड्यात आहेत. एका गावात कार्यक्रमाला चाललं होतं, पाणीचा रस्ता होता आणि समोर जनावर आले, ते ढोर आले आणि पोरगा असं काठी घेऊन नुसतं बघायला लागले. त्याला म्हणलं, इकडे म्हणलं कोणाचे जनावर आहेत ते काढ बाजूला. ते म्हणला, वासरू माहिती आहे म्हणला कोणाचं आहे ते, गाय नाही माहित म्हणला. बरं म्हणलं वासरू कोणाचं आहे, म्हणला त्या गायीचं आहे म्हणला. म्हणलं इतका हुशार आहे, त्या ढोरं कशाला वळायला. म्हणलं आजच्या दिवसच आलो. बरं म्हणलं हे गावात कीर्तन आहे म्हणलं माझं. आलो कीर्तनाला, सगळ्यात पुढे बसलो. कीर्तन संपलं, उठला म्हणला माहिती किंवा म्हणलं लईच भारी बोलता म्हणला. म्हणलं हो. मला चला चहा प्यायला नेतो. म्हणलं मी चहा पित नाही, मला दूध पाचतो चला. मग घरी जाताना त्यांनी गोठा दाखवला, 5-50 म्हशी. मी म्हणलं इतक्या म्हशी तरी तुमच्याकडे. म्हणलं हा. मी म्हणलं सगळ्या दूध देतात का. मला येडे झाले का काय हो महाराज, म्हशी कुठं दूध देतात का. काढावं लागतंय म्हणला, मनानं देत नसतात म्हणला. मला इतका हुशार आहेस. म्हणलं किती तेस रे तू. म्हणलं माझी गाडी मलाच लावायला. म्हणलं किती तेस. पोरगा म्हणला 9वीत आहे म्हणला. 9वीत. मी म्हणलं अजिबात वाटत नाही. म्हणला मोजून बघा 9वीत आहे म्हणला.
आर म्हणलं तसं भीत नाही, वर्ग सांग वर्ग. मग म्हणलं तसं विचारा ना, वर्ग विचारा ना म्हणला. बरं म्हणलं किती वर्गात आहे? म्हणलं 5वीला आहे. बरं म्हणलं ठीक आहे. घरी गेला, बापाची चप्पल बुट अंगणात दिसली. म्हणला माहिती किंवा म्हणला चहा बी पाजू शकत नाही, दूध बी. म्हणलं काऊन? म्हणलं आमचं डंगर घरीच आहे म्हणला. मी म्हणलो कसं काय रे? म्हणला मी बाप बाहेर गेल्याशिवाय घरी जेवायला बी जात नाही. म्हणलं काऊन? म्हणला जेवायला बसलं की कानाभोवती किरकिर लावते, कानाभोवती म्हणते तुला येतच नाही, तुला जमतच नाही, तू मूर्खच आहे, तू नालायकच आहे. कधी कधी मा बाप मला म्हणते तू गेलेली कॅशेटच आहे म्हणला. मग मलाही कधी कधी वाटायला लागले मी गेलेली कॅशेट आहे काय तरी. असा ग्रामीण भागातला कार्यक्रम आहे. पोरं लय हुशार असतात, मुलांना समजून घ्या, मुलांच्या कलेने वागा, त्यांना शिकवा. आजची मुलं येणाऱ्या काळात तुमच्या ग्रामीण भागाचा प्रचंड विकास करतील. वसमत तालुक्याचा बघा, या वर्षी सगळ्या निवडणुकांमध्ये वसमत तालुक्यामध्ये सर्वाधिक तरुणांचे पॅनल निवडून आले. तरुणांचे आलेत की नाही? अख्या वसमत तालुक्यात जिथे जिथे ग्रामपंचायती बघा तिथे सगळे तरुणच निवडून आले. कारण आता गावातले नाही कळायला लागली व तरुणांकडे कारभार द्या, गावची डेव्हलपमेंट करतील. जुन्या डंगरे 25-25 आणि 15-15 वर्षेवाले सगळे बसलेत. म्हणून तरुणांनी आता गावची डेव्हलपमेंट करावी. तुमच्यावरच आमची आशा अपेक्षा आहे. गावची डेव्हलपमेंट करणारा तुमचा पॅनल सुद्धा सगळं तरुणांचं आहे. चांगल्या पद्धतीने आपण वागू, हेकाडपणा करायचा नाही. इतकं एक जण हेकाड होतं, माझ्याकडे आलंय म्हणला बघा ना, मला मी कंडक्टरला फसवलं म्हणला. मी कसं काय फसवलं? म्हणला मी तिकीट काढलं आणि गेलोच नाही मला, लपलो बसच्या मागे. आता आमचं काय नुकसान होणार का? त्या कंडक्टरचं नुकसान होणार आहे. अरे तुझं चालं ना, असा खेड्यापाड्यातला येड्याचा कारभार आहे. ते एखादा नवीन सरपंच आलेला चांगलं काम करायला लागलं की हे खोडा घालायला जाते. म्हणजे याचा हिशोब दे, त्याचा हिशोब दे. याला अक्कल काही नसते, पण उगाच आडफाटा घालायचा. म्हणून नवीन तरुणांना चांगल्या पद्धतीने गावची डेव्हलपमेंट करू द्या. सगळ्या सणवार उत्सवाला एकत्रित या, चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करा. आणि म्हणून जाताना एवढं सांगेल, बुलबुल के पैरों में कभी बाज नहीं होते, कमजोर और बुजदिलों के हाथों में कभी राज नहीं होते, जिन्हें पड़ जाती है आदत झुककर चलने की, उनके सरों के ऊपर कभी ताज नहीं होते. आणि म्हणून स्वाभिमानाने जगायचं, सन्मानाने मान वर करायची आणि चांगल्या पद्धतीने शिवचरित्राची प्रेरणा घ्यायची. दरवर्षी तुमच्या गावात अशाच प्रबोधनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करा. शिवचरित्रातले किस्से सांगावे तेवढे कमी आहेत, पण आम्ही आचरणात काय घेतो महत्वाचं आहे ना. मी सांगितलं 2 तास आणि गेल्यावर काहीच नाही उपयोग, त्याचा काय फायदा? कीर्तन संपलं, 2 जण बाजूला उभे होते. एक जण म्हणला मायचन किंवा छान बोलतात, दुसरा म्हणला चलतच राहते, होतच राहते, धनाच आहे मला त्यांचा. म्हणजे इतकं बेबीच्या देठापासून सांगा, काही नाही, काही फरक पडत नाही. या काळाने ऐकायचं आणि त्या काळाने सोडून द्यायचं, असं नाही चालणार. काही जण तर महाबदमाश असतात. काही जणांना दुसऱ्याचं वाईट झाल्यावर आनंद वाटतोय आणि काही जणाला दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. असे 2 पद्धतीचे लोक असतात. आता दुसऱ्याचं वाईट झाल्यावर आनंद वाटणारे लोक कसे असतात? माझ्याकडे आला एक जण, मला द्या टाळी. म्हणजे घ्या, लय खुश. म्हणजे एवढा खुश कस काय? मला शेजाऱ्याला लॉटरी लागली. मला शेजाऱ्याला लॉटरी लागली आणि तू कस काय आनंदी? ते मला तुम्हाला नाही करायचं. म्हणजे कसं काय? मला त्यांचं लॉटरीचं तिकीटच गवसना म्हणला. म्हणजे दुसऱ्याचं वाईट झाल्यावर आनंद वाटणारे लोक. एक जण डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हणला डॉक्टर साहेब माझ्या पोटात दुखायले. डॉक्टर म्हणले कधीपासून? मला शेजाऱ्याने बंगला बांधलाय तेव्हापासून. आता याच्यावर काय इलाज आहे का काही? मग असा कार्यक्रम आहे. दुसऱ्याचं चांगलं झालं तर भगवत नाही, दुसऱ्याचं वाईट झालं तर आनंद वाटतो. म्हणूनच गावचा सत्यानाश झालाय. म्हणून तुकोबारायांच्या शब्दात एकदा तुकोबाराय कळवळून रागावून म्हणाले होते, किती सांगू तरी नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. माझा शब्द नाही, तुकोबारायांचा. इथं भजनी मंडळी बघा. आणि म्हणून तुकोबाराय पुढे काय म्हणलेले होते? आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा, सकाळच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि म्हणून गावचा विकास करू, तरुणांना समजून घेऊ, कोणालाही त्रास देणार नाही अशी आज शपथ घेऊ. व्यसन करणार नाही, स्त्रियांचा सन्मान करण्याच्या सगळ्या भूमिका घेऊन आज आपण शिवचरित्राच्या जयंतीचा समारोप करूया. तुम्ही मला सगळ्यांनी बोलवलं, माझा सन्मान केला, मला समजून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. इथून गेल्यावर चांगल्या पद्धतीने काम कराल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. जाताना काही चुकलं असेल, लागला असेल, ओरबडला असेल, त्रास झाला असेल, घाव घातल्यासारखा वाटला असेल, तणका आला असेल, पुळका आला असेल, राग आला असेल, तरी बिलकुल माफी मागत नाही. कारण तुमच्या तालुक्यातला शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं, माफी मागायचं हे काही मला बरोबर वाटत नाही. आणि म्हणून माफी न मागता हा कार्यक्रम थांबवतो. कुणाला काही प्रश्न असतील, काही बोलायचं असेल, कार्यक्रम संपल्या भेटू शकता. या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत. धन्यवाद सर. अतिशय प्रकट शैलीमध्ये तुम्ही आम्हाला शिवव्याख्यान सांगितलं. सरांची एक ख्याती आहे, सर कीर्तनकार सुद्धा आहेत. त्याचबरोबर सर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर शिवव्याख्यान करत नाहीत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या